नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. त्यांना रंगभूमीवर पाहण्याचा योग तर कधी आला नाहीये, पण आज त्यांचं आयुष्य जाणून घेण्याचा योग मात्र आलाय. अनेक संगीत नाटकं, विच्छा माझी पुरी करा, हे वगनाट्य, महानंदासारखे चित्रपट, या सगळ्याविषयी त्यांच्याशी मी मनमुराद गप्पा मारणार आहे. चला तर मग स्वागत करूया माझ्या लाडक्या फैयाजताईंचं. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. नमस्कार. सुल अगं सुलेखा, तुझ्या या कार्यक्रमाची मी खूप दिवसापासून तारीफ ऐकत होते आणि खरंच? प्रत्यक्षात मला भाग घ्यायला मिळतंय. मला खूप आनंद झालाय. काय सांगू नाही तुला? नाही, माझं भाग्य येत आहे की तुम्ही दिल के करीब मध्ये आलात. आणि रादर मी सुद्धा खूप वर्ष वाट बघतीये. 3 वर्ष हा कार्यक्रम चालू हो, आहे हो, आणि हो. मला असं वाटतं की 2 वर्ष वगैरे तुमचं आणि मनीषाताईंचं बोलणं चालू होतं. हो, हो. सो आय एम द लकी वन. फायनली युअर हिअर. नाही, नाही. मला खूप आनंद झालाय की तुझ्या या कार्यक्रमात म्हणजे जे काही तू करतेस दिल के करीब त्याच्यासाठी मला आणि लाखो लोकांच्या समोर एका वेळेला एकदम दिसणार आहे मी, याचा मला खूप आनंद आहे. ताई, तुम्ही जर का दिल के करीब बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. आपली एक लाईफ कोच आणि रेकी हीलर मैत्रीण आहे निलिमा अमित, आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. वा, तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. आणि हे इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे ॲमेझॉनवर सुद्धा. वा, खूपच छान आहे. फय्यासे, तुमच्यासाठी काहीतरी लिहिलंय तिने इथे पहिल्या पानावर. सगळ्यांना वाचून दाखवाल का? वाचू का? येस. कोणतेही ध्येय पूर्ण होण्यामागे मी प्रयत्न करणार, ही भूमिका खूप महत्त्वाची असते. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंददायी आयुष्याचे रहस्य, निलिमा अमित. वा, लव अँड ब्लेसिंग्स सो असं दिले स्वीट. तिने. निलिमा, थँक्यू सो मच. खूपच छान. वाचायला लागेल तेव्हा कळेल ना. हो, खूप छान आहे वाचल्यानं. पुस्तक. हो, वाचेन. मला आहे वाचनाची हां, आवड. हां. हां. अच्छा. मी वेगवेगळी पुस्तकं वाचते, वेगवेगळ्या विषयांचे वाचते, बरं, वेगवेगळ्या लेखकांचे वाचते. बरं. त्यामुळे मला आहे वाचनाची आवड. अरे वाह! खूपच आहे. त्यामुळे मी अगदी जरूर वाचते. आणि दिल के करीबमध्ये आपण अनेक पुस्तकं देतो गिफ्ट म्हणून. हं, सो हं. तुम्हाला आवडेल मग. हो, नाही. पुस्तक म्हणजे खूपच छान वाटेल मला वाचायला. हं. कारण आता या दिवसामध्ये फावला वेळ खूप असतो हं, हं, आमच्याकडे. हं, हं. मी मी वाचत असते. खरंच वाचते. अच्छा. मनापासून अगदी. येस. 11-11, 12-12 वाजेपर्यंत वाचते मी. हो. हं. गेली अनेक वर्ष रोहन प्रकाशन आपले स्पॉन्सर आहेत आणि आपल्या गेस्टना खूप छान छान पुस्तकं भेट म्हणून देतात. सो एक मुठ्ठी आसमा, शोभा बोंद्रे यांचं पुस्तक आहे. एका मुलीविषयी आहे, म्हणजे राजमालापासून ते झोपडपट्टीचा तिचा प्रवास या वाह! कादंबरीत आहे. आणि कादंबरी आहे तुमच्यासाठी का? भेट म्हणून पाठवलंय. नाही, शोभा बोंद्रे चांगल्याच हो, हो, लेखिका हो. आहेत. आणि आमचे एक मित्र आहेत निरगुडकर. हां, हां. त्यांच्यावर एक होता बिल्डर, त्यांनी लिहिलेलं सुधीर एक. निरगुडकर. हां. हं. आणि त्यामुळे ते हे पुस्तक म्हणजे त्यांचं ते वाचण्यात आलंय. त्यामुळे शोभा बोंद्रे अच्छा. लेखिका म्हणून मला माहीत आहेत. अरे आणि एक मुठी आसमा तर अगदी. आणि माझंच नाव आहे, सत्यकथा एका जरीनाची. अच्छा. कट्यारमध्ये माझं नाव हो, जरीना नाही हो, का? हो. म्हणजे आजपर्यंत मी जरीना म्हणूनच प्रसिद्ध आहे. लोकांच्या आठवणी जरीना म्हणूनच हं, आहे. कट्यार हं, तर आहेच आहे. हं. माझी कॅरेक्टर, त्या कॅरेक्टरचं नावच हो, जरीना. हो. त्यामुळे गगनाला गवसण्या घालणाऱ्या उमेदीची एक मुठी आसमा. वाह! हं. छान, फार सुंदर आहे. आणि जरूर आरडी, वाचेन मी. सॉरी, सॉरी, हां. जरूर वाचेन मी. येस. हो. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. छान. शैलजा मोरेंनी ही भेट पाठवली आहे तुमच्यासाठी. कथायुक्त गुरुचरित्र आहे श्री ठाकूर महाराज कृत. वाह! कथायुक्त अल्पबोध गुरुचरित्र म्हणजे अगदी ठाकूर सोप्या महाराज भाषेत. कृत. हो, हो, हो. त्यांनी लिहिलंय आणि खूप छान सोप्या भाषेत आहे. कारण गुरुचरित्र हे खूप जण वाचतात म्हणजे. आणि आता तुला सांगायचं म्हणजे मी लपवत नाही ऑडियन्सपासनं. हं. मी महाराजांची भक्त आहे, अक्कलकोट महाराजांची, ओ, हो, स्वामी हो. समर्थांची. अच्छा, 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 अच्छा. त्यामुळे असली पुस्तकं वाचायला सुद्धा मला आवडतं. शैलजाताई दत्तभक्त हो, आहेत. त्यांनी असं हं, दिलंय मला. हं. त्यामुळे मी त्यांना मनापासून मी धन्यवाद देते की मला आवडेल हे अच्छा, वाचायला. अच्छा. खूपच आवडेल.
आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण हम्म. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स आणि हम्म. त्यांनी तुमच्यासाठी हर्बल प्रॉडक्ट्स पाठवले आहेत. 2 सिरप्स आहेत. एक आहे इम्युनिटी बूस्टर आणि एक आहे ॲसिडिटी कमी करण्यासाठी. आपण दाखवूया सगळ्यांना, कारण युजली पॅक्ड पीसेस आपण देतो. खास तुमच्यासाठी तुम्हाला दाखवायलाही उघडलेले आहेत पीसेस. That's a fort. छान छान. निसर्ग हर्ब्स. येस, 100% हर्बल प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे आणि हम्म. प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत सगळं आरतीताई बघतात. वा छान. आणि तुम्हा सगळ्यांसाठी निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवरती तुम्हाला आहे 25% डिस्काउंट, जर का तुम्ही NH25 हा कुपन कोड वापरला तरच. घे. मराठी सणांची प्रतीकं असणारी ही चैत्रांगण रांगोळी पाठवली आहे संतोष, मधुरा आणि पल्लवी, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे एन्थू फॉर आर्ट. छान. मस्त आहे ना? हे पाहून सुद्धा आता आता ह्या सणानंतर हा सण येणार, हा, ह्या हा. सणानंतर हा सण येणार. नाही आपण जनरली कॅलेंडरवर बघत असतो. हे जर असं जर ठेवलं टेबलावर तर कळणार ना कुठला सण कधी आहे ते. फारच छान. तुळशी वृंदावन वगैरे आहे. अगदी म्हणजे पोळ्याचं सुद्धा आहे. पोळा जो असतो नागपंचमी. छान छान आहे, अगदी सुंदर. येस. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, पुण्याची मैत्रीण आहे मीना हम्म. इनामदार, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साड्या. आणि नावासारख्याच साड्या अप्रतिम असतात त्यांच्या. तुमच्यासाठी टसर सिल्कची साडी एक पाठवली आहे. वा. रंग सुद्धा खूप गोड आहे. छान आहे ना? बॉर्डर हा, बॉर्डर मस्त आहे. छान आहे, छान. रंग पण छान आहे. येस. त्यांना सांगायचं की आता म्हणजे मी साड्या आपण नेसतोच, हा. पण जरा नेसणं कमी झालंय. आहा. पण ही साडी मी जरूर नेसेन. नक्की नेसा, नक्की. नक्की नेसणार. आवडलं मला हे. येस छान. मीनाताई, थँक्यू सो मच. आपले कॅमेरा मागचे दिल के करीब मित्र आहेत अद्वैत बापट, आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. त्यांनी तुमच्यासाठी आणलाय ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. अरे वा. छान. एंटरप्राइजेस एकमेव वितरक. एकमेव यांच्याशिवाय दुसरं कोणी करत नाहीये. नाही वाटतं. म्हणून हे विशिष्ट आहे ना. याचं वैशिष्ट्य आहे ते. छान. मला तसं पण आवडतं. खरवस गोड आवडतो? खायला. आहा, सगळंच गोड. अच्छा. काही असेल तर गोड. अरे वा. हा म्हणजे रोजचं जेवण जरी जेवल्यानंतर हा. एक थोडासा गुळाचा खडू म्हणजे तुकडा खाल्ल्याशिवाय किंवा हे खाल्ल्याशिवाय मला बरं नाही वाटत. अच्छा. काहीच नसलं तर कमीत कमी एक चिमूटभर साखर तरी खायला हो पाहिजे. का? मला आवडतं. तुम्हाला हा नक्की आवडेल. आवडेल हम्म. आवडेल. छान. खाणार मी. Yes. आणि आठवण काढत काढत खाणार यांची. ताजा खरवस आहे आणि अगदी फारच सुंदर. आपले आणखीन एक दिलके करीब मित्र आहेत निशांत आवळे, आणि त्यांनी तुमच्यासाठी एक भन्नाट चेरी रंगाची बॅग पाठवली आहे. ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. या सगळ्या बॅग्सवरती निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवलाय. आणि मुख्य म्हणजे लाईट वेट हो, लिहिलेलं आहे. हो, हो मस्त की आहे. नाही. आणि आणि- स्टर्डी पण आहेत. आणि पॉलीप्रोपोलाईन हम्म. असंही लिहिलेलं आहे ना याच्यावर. छान. कुठे म्हणजे पुण्या बिण्याला गेले तर घेऊन हो जाईन. ना, हो ना. तुमचा तुझी प्रवास आठवण होतो का? येईल प्रवास आणि करता तुम्ही? त्यांची आठवण येईल. म्हणजे या कार्यक्रमाद्वारे मिळालेली बॅग आणि ज्यांनी दिली त्यांची आठवण येईल मला. मी जात असते पुण्या बिण्याला. अच्छा, माझी अच्छा. भावंड वगैरे पुण्यात आहेत ना, अच्छा, तशी जात असते. अच्छा. येस. छान. पयसताई, आपण जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. आपल्या 2 अतिशय दिलके करीब मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. त्यांचा हा स्टुडिओ आहे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे प्रधा. इथे जेवढे तुम्हाला आर्टिफॅक्ट्स दिसत आहेत ना, सगळंच हे वगैरे सगळं त्यांनी हाताने बनवलंय. वा. छान. सो आपण गप्पांना सुरुवात करू शकतो. करूया ना. त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही ॲज युजल खूप सुंदर दिसताय आणि तुमचं असणं, तुमचं दिसणं, तुमची पर्सनॅलिटी मला अगदी लहानपणापासून आवडते. साडी विशेष सुंदर आहे.
अगं म्हणजे खरं म्हणजे आज या साडीची आजच घडी मोडली हा? मी. हो. दिल के करीब साठी? हो, अगदी. कारण म्हटलं चला, तसं मला हिंदूंचे सण म्हण, काही म्हण, जास्तीत जास्त मराठी लोकांमध्ये राहिल्यामुळे मला आहे त्याचं कौतुक. चला श्रावण आहे म्हटलं तर श्रावणात या साडीची आणि तुझा कार्यक्रम म्हणजे याच्यासाठी म्हटलं आता सारख्या रिपीट नको व्हायला, म्हणून म्हटलं आपण आज ही साडी नेसूया. ही मला दिली पुण्याच्या शिरीष रायरीकरनी. अच्छा. माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी 8-10 दिवस त्यांच्याचकडे ओ, होते. मला अच्छा. खूप मदत केली त्यांनी, बर बर. मोठ्या बहिणीसारखी. अच्छा. आणि कपल खूप छान आहे. अच्छा. निघताना अगदी मला मोठ्या बहिणीला जसं म्हणजे मी निघाले होते हा हा. जायला, म्हणजे ते त्याचं घर सोडून हम्म. तर मग ही साडी मला दिली ओ. त्यांनी. नेसा म्हणून म्हणाले होते, पण अजूनपर्यंत तरी योग नव्हता आला. पण आता छान दिसते हा, तुमच्यावर. छान आहे, साडी पण चांगली आहे आणि रंग छान आहे. येस. त्यामुळे मी म्हटलं हा चांगला दिसेल हो कॅमेराला, हो. म्हणून नेसले मी आज. मस्त. आणि तुझी ही साडीचं हा रंग माझ्याकडे रिपीट खूप झाला. अच्छा. राणी कलर हा हा. मला आवडता रंग आहे हा. पण 2-4 वेळा आता मी दूरदर्शनवर म्हण, आणखी काही कार्यक्रम केले म्हण, जरा बारीक झाल्यामुळे माझ्याकडे ब्लाउजेस नाही आहेत आता. अच्छा. तर त्या साडीला बरोबर जे जुळत होतं ते थोडंसं मला मिळालं हा हा. आणि काळा ब्लाऊज पण या साडीसाठी मिळाला, अच्छा. तर मी नेसले. तुझी पण साडी खूप छान दिसते. येस, ही आहे. खूपच रंग सुंदर आहे. हो राणी ना? कलर छान खूप आहे छान ना? आहे, खूप छान. आणि कॅमेऱ्याला नाही आला तरी हा रंग फारच सुंदर दिसतो, येस. उठून दिसतो अगदी. आपली एक मैत्रीण आहे दीपाताई चेऊलकर, आणि इथे पार्ल्यातच त्यांची शोरूम आहे, बुटीक आहे, साजिदी साडीज म्हणून. आणि सगळ्या साड्या भन्नाट असतात त्यांच्या. आणि तुम्हाला सगळ्यांना जर का त्यांचा नंबर हवा असेल आणि पार्ल्यामध्ये त्यांचं बुटीक जाऊन बघायचं असेल, खूप छान ॲम्बियन्स आहे, त्या स्वतः खूप गोड आहेत आणि त्यांच्याकडे साड्यांचं कलेक्शन सुपर हिट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, नक्की विजिट करा. साजिदी साडीज. छान, नाव पण छान हो आहे ना? मस्त आहे. सुंदर आहे. सो आता आपण गप्पांना सुरुवात करूया फायनली. मला तुमच्या लहानपणापासून सुरुवात करायला नक्की आवडेल. तुमचं लहानपण, बालपण कसं होतं, कुठे गेलं? खरं सांगू का सुलेखा, माझा जन्म पुण्याचा आहे, पण मी वर्षाची असताना पुणे सोडलं आणि आम्ही सोलापूरला आलो. अच्छा अच्छा. त्यामुळे वर्ष 16-17 वर्षापर्यंत मी सोलापुरातच अच्छा. होते. माझं शिक्षण तिथेच झालं. मराठी SSC पर्यंत मी शिकले आणि शिक्षण आणि मराठी विषय तेव्हापासून आवडताच आहे गं माझा. आणि संस्कृत वगैरे हे माझे म्हणजे आवडीचे विषय. मराठी विषय म्हणजे मला मुस्लिम असून म्हणजे मी आता सांगत नाही, पण माझी मराठी चांगली आहे याचं मला गर्व नाही, मला अभिमान आहे. वा वा. की माझी मराठी इतकी चांगली आहे. म्हणजे पोड्या शहावर्गातला श आणि षटकोनातला श ह्याच्यामध्ये मी जेवढे करून बोलते ना, मला नाही वाटत बाकी कोणी बोलत असतील. कारण मला आहे, अभिमान आहे, माझं मराठी खूप छान आहे, खूपच छान आहे. त्यामुळे ते सगळं शिक्षण ज्या गुरुजनांनी आम्हाला दिलं सोलापुरात, तिथूनच झालं माझं. आणि शिक्षण तिथे झालं. मग मी माझ्या आई गाणाऱ्या वगैरे असल्या तरी सुद्धा मला कधी गायला शिकायला मिळालं नाही आईकडे. आणि मला आवड तर होती, माझ्या आजीला खूप आवड होती हे सगळं करावं म्हणून. आणि मग मी तिथे राम जालिहाळ म्हणून होते, ते क्लासिकल शिकवायचे. मनोहर कुलकर्णी म्हणून होते, ते लाईट सुगम संगीत शिकवायचे. आणि मग त्या परोपरीनं मी लहानपणापासून मेळ्यामध्ये आणि कलापथकात काम करत होते. मला डान्सचं पण अंग होतं, पण असं जाऊन गाऊन नाचायचं ना ते. मग मी म्हटलं नाही, आपण डान्सच शिकूया. म्हणून मग मी भरतनाट्यम पण शिकले आणि कथ्थक पण शिकले मी. हसन मास्टर म्हणून होते, त्यांच्याकडे कथ्थक शिकले. आणि गट्टी बंधू म्हणून होते, त्यांच्या हे सगळं सोलापुरातच. शिकणं हा जो एक सुरुवातीचा जो आपले म्हणतो आपण गमभवन म्हण, संगीतातलं म्हण, नृत्यातलं म्हण, तर हे सगळं माझं सोलापुरातच झालं. म्हणजे नाटकात पण काम करायला लागले तर सोलापुरात असतानाच करायला लागले. जे चेहऱ्याला मी पु ल देशपांड्यांच्याच नाटकात पहिल्यांदा रंग लावला, तुझे दुचपाशीमध्ये गीताचा रोल केला. जब्बार पटेल त्याला ते कॉलेजमध्ये होते, मी 8वी 9वीत होते, आणि त्यांनी श्यामचं काम केलं होतं आणि मी गीताचं काम केलं होतं. आमच्या तेही सोलापूरचे, मीही सोलापूरची. त्यामुळे ते जे माझे तसे बालपणचे मित्र नाही आहेत, पण अतिशय म्हणजे आम्ही सोलापूरचे असल्यामुळे, एकमेकाचे गावचे असल्यामुळे आम्हाला अतिशय एकमेकांविषयी आदर म्हण, आपुलकी म्हण, जिव्हाळा म्हण, ते आहे आम्हाला. आणि मग तिथून मग मी जी 1965 साली जे निघाले,
त्या आमच्या सोलापूरला माझ्या मुंबईच्याच आहेत त्या, आता हं. हयात नाही आहेत. हं. त्या सोरा मोदीच्या कंपनीमध्ये सिनेमामध्ये आधी नाटकात काम करत होत्या आणि मग पृथ्वीराज कपूर, सोरा मोदी हे आधी उर्दू नाटकं करायचे. तर त्या काळात त्या पण काम करत होत्या. काय नाव त्यांचं म्हणालात नाव त्यांचं? रोशन होतं, हां, पण हां. सिनेमासाठी त्यांनी शीला नाव घेतलं. अच्छा. आणि शीला नाव घेतल्यानंतर सुद्धा त्यांचं लग्न जे झालं रमाशंकर शुक्ला बरोबर झालं. म्हणजे त्या काळातले कलकत्त्यातले बॉम्बे टॉकीजचे खलनायक अशोक अच्छा. कुमार नायक आणि ते रमाशंकर ते खलनायक. अच्छा. ते हिंदी सिनेमात काम करायला मुंबईला आले आणि त्यांचं जमलं आणि त्यांनी लग्न केलं. तेव्हापासून त्या शीला शुक्ला झाल्या. अच्छा. त्यांनी मला मुंबईला आणलं. अच्छा. अच्छा. त्यांनी आणि मला तुम्ही आणलं. किती वर्षाच्या होत्या? अगं मला 8वीत असतानाच त्यांनी ऑफर दिली होती, पण बरं. मला शिक्षणाची आवड खूप होती. अच्छा. वाचनाची आवड, शिक्षणाची आवड, लेखनाची आवड ह्या हं. आहेत माझ्या. हां. माझ्या बाकीच्या भावंडांपेक्षा सुद्धा मला जरा जास्त आहेत त्या. अच्छा. आणि मग त्यांनी सांगितलं की माझी मोठी बहीण आहे अख्तर बानू म्हणून. ती खूप सुंदर दिसायला माझ्या आईसारखी, मी थोडीशी वडिलांसारखी आहे, सावळ्या रंगाची वगैरे. पण माझा आवाज ऐकला त्यांनी. हां. आवाज ऐकल्यानंतर म्हणाले की या बाईच्या म्हणजे हिंदीमध्ये इसके गले में रूह आहे, म्हणजे हिच्या आत्मा आहे आणि हे इथं राहून म्हणे मुलगी सडून जाईल, मी हिला मुंबईला घेऊन जाते. म्हटलं आम्ही दोघी बहिणी. आणि त्यावेळेला HS रवेलचं मेरे महबूब येणार होतं. अच्छा. आणि त्यांची त्यावेळेला सुरू झाली होती निवड आणि नंतर साधनाची झाली. त्या मला म्हणाल्या की मी अख्तरला त्या सिनेमासाठी घेऊन जाते, हिला म्हणे मी सी रामचंद्रांना वगैरे सगळ्यांना ओळखते, हिच्या गाण्याचा आपण तिथे ही इथून सोडून जा. आम्ही दोघी बहिणी आलो नाही इथे. तो काळ होता 61, मी 8वीत होते तेव्हा. पण मी स्वतःहूनच मग 1965ला आले की परिस्थिती तशी झाली. माझे वडील गेल्यामुळे आम्हाला थोडंसं कर्ज झालं होतं, सगळ्या डबघाईला आला होता आमचा व्यापार, म्हणजे आमचा सादरींचा कारखाना होता. तो सगळा डबघाईला आल्यानंतर मग मला यावं लागलं त्यांना. मी आपणहून पोस्टकार्ड असायचं त्यावेळेला, त्याच्यावर पत्र लिहिलं मी येते म्हणून. आणि मग 6 मे 1965ला मी मुंबईला आले, दादरला उतरले. अच्छा. आणि ते सुद्धा आले म्हणजे त्यांच्या एका मैत्रिणीच्या नाटकासाठीच बोलवलं त्यांनी मला. त्या वनमालाबाई म्हणून ज्या जुन्या आत्र्यांच्या श्यामच्या आईमध्ये वगैरे काम केलेल्या, त्यांची धाकटी बहीण सुमतीबाई धनवटे, त्यांनी एक संगीत नाटक लिहिलं होतं आणि त्यांना एक गाणारी, काम करणारी, बऱ्यापैकी स्टेज अपीरियन्स असलेली मुलगी त्यांना हवी होती. तर यांना पटकन माझं नाव सुचलं ना. मग त्यांनी मला सांगितलं की ये तू निघून. माझं पत्र गेल्याबरोबर म्हणाल्या ये तू निघून. आले मी. झाली जशी एक थोडीशी त्या काळातले सुमती जोगळेकर म्हण, वसंत जोगळेकर म्हण, या सगळ्यांनी माझी परीक्षा घेतली, मी गाते कशी, मी वाक्य कशी बोलते. आणि मग मी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे ते नाटक झालं, गीत गायले आसमानी. त्या नाटकात माझ्याबरोबर कृष्णकांत दळवी होते, माई भिडे होत्या, दत्ता भट होते आणि म्युझिक प्रभाकर भालेकरांचं होतं. मी संगीत नाटकासाठीच आले, त्यामुळे एक संगीत रंगभूमी म्हण काही म्हण माझ्यावर, पण ते लेबल मला लावायचं नव्हतं. म्हणून मग मी प्रोज नाटकातनं सुद्धा कामं करायला लागले, विनोदी नाटकं केली, सामाजिक नाटकं केली, पौराणिक नाटकं केली, सगळीच नाटकं. म्हटलं नाही, आपल्याला संगीत अभिनेत्री म्हणून आपल्यावर लेबल नको आहे, आपण गातो का असं नको? नाही, मी काय म्हटलं की त्या काळामध्ये असं होतं की बालगंधर्वांची गाणी गायची म्हटलं तर मग त्यावेळेला सुहासिनीबाईंचं एक पात्र सुरू होतं सौभद्र, निर्मलाबाई गोगटे गात होत्या, सुमतीबाई टिकेकर गात होत्या, कान्होपात्राबाई गात होत्या, पुण्याच्या विमल कर्नाटकी म्हणून खूप जुन्या नटी आहेत त्या, म्हणजे आता हयात नाही आहेत त्या. तर त्या सगळ्या बालगंधर्वांची पदं गायची. मग बालगंधर्वांच्याच नाटकात काय माझं काय राहिलं, माझं काय वैशिष्ट्य राहिलं, माझा आवाज म्हण, माझं गाणं म्हण, माझं प्रेझेंटेशन म्हण, नाटकातनं काम करणं, गाणं माझं म्हणून मला हवं होतं. मला दुसऱ्या कोणालाही फॉलो करायचं नव्हतं. मी गायला लागले की लोकांना कळलं पाहिजे की फैयाज गाते वाटतं. मग मी काम करताना विजयाबाई आदर्श होत्या माझ्या, नाही असं नाही, विजया मेहता वगैरे सगळे जुने लोक जे होते. पण मी म्हटलं की तरी पण विजयाबाईंच्या हाताखाली काम करायला मिळालं तर माझ्याहून सोनं, म्हणजे माझं आयुष्यच सोन्याहून पिवळं झालं असतं. तो योग आला होता पण तो आला नाही मला. पण सगळे दिग्दर्शक चांगले मिळाले मला निर्माते चांगले मिळाले, माझ्या बरोबर कामं करणारे सहकलाकार चांगले मिळाले. अभिषेकींसारख्या त्यांच्या नाटकात मी काम केल्यामुळे, गोरा कुंभार म्हण किंवा कट्यार काळ सारखं नाटक म्हण, जे आजपर्यंत लोक आठवतात मला जरीना म्हणून. आणि असं काय झालं, प्रत्येक कॅरेक्टरला मला मुस्लिम कॅरेक्टर मिळाला. म्हणजे पहिल्या नाटकात सुद्धा मी मंजरची भूमिका केली.
दुसरं नाटक माझं जरीना, हम्म. तिसरं नाटक माझं वीज म्हणाली धरतीला, विवा शिरवाडकरांचं. हम्म. ते सुद्धा मी जुलेखा म्हणून प्रसिद्ध झाले अच्छा. त्याच्यातली. तर असं करता करता जो झाला प्रवास तो माझा खूप छान झाला असं मला वाटतंय. आणि चांगले लेखक, चांगले निर्माते, सगळे चांगले सहकलाकार हे सगळे नशिबाने लागतात. खरंय खरंय. हे सगळे तुमच्या हो. आज आपण घडतो हो. ते सगळं ह्या लोकांच्यामुळे घडत जातो. हम्म. वसंतराव देशपांड्यांच्या सहवासात 16 वर्ष काम केलं मी हम्म. कट्याळ काजत घुसलीमध्ये. हम्म. जवळजवळ 535 प्रयोग मी बुवांबरोबर काम केलं. अच्छा. त्याच्यानंतर ते नंतरचे ग्रुप झाले सगळे. म्हणजे माझंही थोडंसं वय वाढलं, घांगरेकरने नाटक सोडलं, मीही सोडलं. तर त्यामुळे ते मी केलं नाही. मग नंतर आता सिनेमा आला, सगळं झालं. राहुल त्यांचा मुलगा नातूच आहे तो काम करतो वगैरे. पण मी म्हणते की का बासनात गुंडाळून नाटकं राहावी, नवीन लोकांनी पण करावी, की लोकांच्या समोर यावी ना. कट्याळ काजत घुसली त्या काळात इतकं का गाजलं, का एवढं होतं असं वाटतं लोकांना. मग हे ह्याच्यामुळे वाढलं, ह्याच्यामुळे लोक आजही पाहतात. राहुल देशपांडेचं नाटक पाहतात लोक आजही. हे तर सगळ्या लोकांना तर माहीतच आहे हे. आणि माझं कसं झालं ना, पु ल देशपांडे म्हण, वसंतराव देशपांडे म्हण, प्रभाकर पणशीकर म्हण, डॉक्टर लागू म्हण, विक्रम गोखले म्हण, तोरडमल म्हण, यांच्या सगळ्यांच्या बरोबर मला कामं करायला मिळालं. आता शेवटचं नाटक म्हणजे मित्र, ते डॉक्टर लागूंबरोबर केलं मी. आणि ते सुद्धा कोणीतरी करून ठेवलं होतं 65-67 प्रयोग, ते मला बोलायचं नाही आहे. पण नंतर सुधीर भटनी मला विचारलं की तू करशील का. म्हटलं आता तुमचे सगळे रिव्ह्यू येऊन गेले, सगळे चांगले चांगले डॉक्टर काम करणार, म्हणजे परेश रावलपासनं नसिरुद्दीन शहापासनं सगळे नाटकाला यायचे. डॉक्टरांचं नाव त्या हे 2003ला आलो नाटक. तर मग ते म्हणे नाही नाही तू कर आता हे. मग डॉक्टर लागू नाही विचारलं. त्यावेळेला मी लागूंच्या बरोबर एका टेलिफिल्ममध्ये काम केलं होतं. त्यावेळेला कलर्स नव्हतं, त्यावेळेला ETV होतं. त्यावेळेला मी एका टेलिफिल्ममध्ये काम केल्यामुळे डॉक्टरांना माहीत होतं. डॉक्टर म्हणाले ही मुलगी करेल, तू हिला घे. आणि मग मी जे करायला लागले ते मग संबंध जगभर आम्ही प्रवास केला त्या नाटकासाठी. आणि मला डॉक्टरांच्या बरोबर काम करायचं होतं की हे वेगळं सूर काय आहे, विक्रमचं स्कूल का वेगळं आहे, विजयाबाईंचं असं ते सगळे विद्यार्थी, रीमा लागू म्हण, ह्या सगळ्यांनी कामं केली पाहिजे, नाना पाटेकर म्हण, हे सगळे वेगळे वेगळे म्हणजे काम. मग मी पणशीकरांचं स्कूल वेगळं, मग चित्तरंजन बापूंचं वेगळं, काशीनाथ घाणेकरांचं वेगळं. तर मग आपण त्याही स्कूलमध्ये काम करूया असं करून म्हणजे ठरवून मी कामं केलेली आहेत. आणि निरीक्षण करायची की बाबा त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, ते का वेगळे पण वाटतात. मला विक्रमचा याच्यामध्ये खूप फायदा झाला. विक्रम बरोबर काम करताना, इव्हन डॉक्टर लागूंच्या बरोबर सुद्धा, की ही मोठी काय आहेत माणसं. तेव्हा कळलं मला त्यांच्याबरोबर काम करताना किती सहजता आहे, वाक्यामध्ये कसे स्पेस घेतात. आणि रोज डॉक्टरना त्याच्यामध्ये त्यांचा असा अर्धांगवायू झालेला पेशंट असतो मित्र या नाटकामध्ये, पण डॉक्टर रोज अभ्यास करायचे त्या रोलचा. ते पेपर सुद्धा धरताना असं चुरगळायचं ना, त्या चुरगळणाऱ्याला सुद्धा टाळी यायची, कारण त्यांचे दोन्ही हात चालत नसतात ना, ते असे चुरगळायचे ना पेपर की त्याला टाळी यायची. म्हणून मी खूप शिकत गेले. ऑब्झर्वेशन जे म्हणतो ना आपण, निरीक्षण फार गरजेचं आहे, खूप आर्टिस्टसाठी गरजेचं असतं, खूप गरजेचं आहे. म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला गाताना आम्हाला व्यवधान ठेवावंच लागतं. तसे घराणे खूप आहेत. आग्रा घराणं आहे, जयपूर घराणं आहे, किराणा घराणं आहे, पतियाळा घराणं आहे, अत्रोली म्हणजेच जयपूर घराणं. पण ह्या सगळ्यांच्याकडे मी वसंतराव कुलकर्ण्यांच्याकडे नंतर शिकायला गेले. त्या सगळे शिष्या त्यांच्याच आहेत, देवकी पंडित म्हण, या सगळ्या त्यांच्याकडनं शिकलेल्या आहेत. आरती बिरती नंतर मोठ्या झाल्या, लोक मोठ्या गायकांच्याकडे शिकले. पण त्यांचं शिक्षण खरं वसंतराव कुलकर्ण्यांचं. मी आवर्जून का नाव घेते वसंतराव कुलकर्ण्यांचं, कारण ते मला म्हणाले अहो तुमचं सगळं चांगलं चाललंय, तुमचं नाव झालंय, तुम्ही आता कशाला क्लासिकल पाहिजे तुम्हाला. मी म्हटलं नाही सर, मला एक आम राग आम्हाला माहित आहेत, जे नाटकात आम्ही गातो, बिहाग आहे, यमन आहे, हे सगळे राग नाटकाच्या पदांमध्ये असतात, ते आम्हाला माहित आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही अनवट राग असतात, तोडी म्हण, ललत म्हण, हे असे 2 रागांचं मिश्रण असलेले राग म्हण, हे मला थोडंसं म्हटलं तुमच्याकडे शिकायचंय. मग मी जात होते त्यांच्याकडे. पण त्यांनी मला एकच सांगितलं, फयाज प्रत्येक कलाकारांना असं एक ठरवायचं नाही की मी फक्त
किराणा घराण्याचं गाईन हम्म. किंवा मी फक्त जयपूर घराण्याचं गाईन. ज्या ज्या घराण्यातलं जे जे चांगलं आहे ते आत्मसात करायचं आणि त्याचा आपण स्वतः विचार करून आपली गायकी करायची तयार. हे मला वसंतराव कुलकर्णींनी सांगितलं की कुठल्या घराण्यात काय चांगलं आहे. सांगितलं त्यांनी मला की किराणा घराण्यामध्ये करुणा जास्त आहे, ईश्वराजवळ भाकणं. हिराबाई बडोदेकर, अब्दुल करीम खान साहेब, प्रभात यात्रे, हे सगळे किराणा घराण्याचे. आग्रा घराण्यामध्ये ही गायकी आक्रमक आहे, म्हणजे अभिषेकी वगैरे हे सगळे आग्रा घराण्याचे, ते आक्रमक आहे. आणि जयपूर घराण्याची गायकी जी आहे ती लयकारी आहे, म्हणजे कोण, किशोरीताई वगैरे. त्यांचं अवघड आहे जयपूर घराणं, हे गायला तसं अवघड आहे. तर हे सगळं थोडंसं आत्मसात ऐकून आणि प्रत्येकाच्या कार्यक्रमाला जायचं. अच्छा. पण आपल्याला काय हवंय ते विचार करायचं. तुला त्यात माझ्या आवाजाला पेलेल, मला रुचेल, माझ्या आवाजाला सगळं चालेल असं नाही ना. माझा एक पिंड असेल गाण्याचा, माझा स्वभाव असेल, म्हणजे माझा आवाज जरा वेगळा आहे, गजला बिजला गाण्यांचा आहे, थोडा ठुमरी उत्तर हिंदुस्थानी गायकीचा आहे. तर हे सगळं मी विचार करून म्हणजे मला स्वतःला मी घडवलं असं म्हणणार नाही, या लोकांनी मला घडवलं. पण मी फॉलो केलं त्या लोकांना माझ्या परीनं. जितकं मला फॉलो करता येईल तेवढं मी फॉलो केलं. नाटकं तर मी खूपच केली, म्हणजे जवळ 4,500 प्रयोग झाले माझे. सगळ्या पहिल्या नाटकापासनं, गीत गायलेपासनं, अश्रूंची झाली फुले, कट्याळ काळजात घुसली, तुला सांगते होनाजी बाळा, संत तुकाराम, मग मी तोरणमलांच्या बरोबर केलं, किनारा नाटक केलं, जयवंत दळवींचं होतं ते, मित्र केलं, आता पेईंग गेस्ट विनोदी नाटक. का विनोदी केलं की मी गाणारी अभिनेत्री आहे, मी प्रोज करते, मग मी अंधारा माझा सोबतीसारखा रोल का घेतला, कारण ते मला आव्हान होतं की मी फक्त गाणारी नाहीये, मी आंधळीचा रोल करू शकते. मी आंधळीचा रोल, मला तो कांती मडिया घेऊन जायचा आंधळ्यांच्या शाळेत आणि तिथे जाऊन तो मला शिकवायचा. ते कसे बसतात, त्यांना डोळे नसतात पण त्यांचे कान त्यांचे तीक्ष्ण असतात, म्हणजे ते कानानं पाहतात, ते इतर त्यांना हे दिसत नाही. तर ते सगळं मला त्यांनी शिकवलं. पडले, धडपडले, सगळं झालं, पण मी प्रयोग केला. अच्छा. टीका पण झाली, काही लोकांनी माझ्या कामासाठी टीका पण केली होती त्या काळात. पण विद्याधर दाते म्हणून होते, त्यांनी मला टाइम्समध्ये त्यांनी लिहिलं होतं की वेट अंटिल डार्क ज्यांनी ऑड्री हेबर्नचं पाहिलंय आणि जर पाहिलं नसेल तर फैयाजची ज्योती जाऊन बघा अंधार माझ्या सोबती. अरे वा. ते सुद्धा मला ती पावती होती. म्हणजे मी म्हणते ना, मी कधीही हातचं राखून काम केलं नाही. मला जेवढं चांगलं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला. तो अभिनयातनं म्हण, गाण्यातनं म्हण, माझ्या परीनं मला जेवढं मला करता आलं तेवढं मी लोकांना. त्यामुळे आजही जे आपले रसिक प्रेक्षक आहेत, भारतभर आहेत, बाहेर पण आहेत, ते माझ्यावर खूप प्रेम करतात. फैयाज म्हणून माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलंय. अजूनही लोक म्हणतात तुम्ही काम करा, तुम्ही गा, आम्हाला पाहावंसं वाटतं तुम्हाला, असं म्हणतात. ते ठीक आहे, पण मी म्हणजे असं म्हणत नाही की मी आता भरून पावले वगैरे असं म्हणणार नाही. अजूनही मला विजयाबाईंच्या हाताखाली मला काम करायची फार इच्छा होती. हमीदाबाईच्या कोठीमध्ये मला योग पण आला होता, सुलेखा, योग पण आला होता मला. पण त्यावेळेला मी गोरा कुंभार पण करत होते. आणि गोरा कुंभारला अभिषेकींचं म्युझिक होतं. रोज तालमीला जायचं, अभिषेकीने शिकवलेलं मी करणार कधी, कारण अशोक सराफ हमीदाबाईच्या कोठीमध्ये काम करत होते आणि ते बँकेत होते तेव्हा. मग त्यांना सकाळी बाई 8:30ला बोलवायच्या साहित्य संघात. मलाही मग माहीमवरून मला ट्रेन धरून मला जायला लागायचं, स्लो ट्रेन धरून. मग चर्नी रोडला उतरा, संघात तालमी चालायची, साहित्य संघात. आणि 4 वाजता मग दिलीप पण त्यावेळेला बँकेत होता, कोल्हटकर. आणि दिलीप संध्याकाळी, म्हणजे मी सकाळी 6:30ला घर सोडलेली बाई, मला घरी जायला 11-12 वाजता. मी रियाज करणार कधी. अभिषेकी चिडले एक दिवस माझ्याकडे, तुम्ही एक तर संगीत नाटक तरी करा, नाही तर प्रोज नाटक तरी करा, तुम्ही ठरवा. हमीदाबाईच्या कोठीमध्ये तुम्हाला गाणं आहे का. तर मी म्हटलं असं फक्त गुणगुणायचं आहे, असं फार नाहीये. तर मग मला म्हणाले तुम्ही ठरवा. मी एवढं सांगतो की ह्या नाटकात गोरा कुंभार मध्ये तुम्ही काम केलं, तुमच्या रेकॉर्ड्स निघतील, त्या रेडिओवर वाजतील आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते तुमची आयुष्याची बेगमी होईल. आजही मी जिथं जाते मला अभंग गायला सांगतात, सुलेखा.
पैसे घेऊन गाते मी, ते नाट्यसंगीतात ते कार्यक्रम करते मी. म्हणजे अभिषेकींचं त्यावेळेचं बोलणं किती खरं हो ठरलं. ना. मग मी हमीदाबाईची खोटी सोडलो. हं, मग हं. नंतर भारतीने केला तो, अच्छा. भारती आचरेकरने केला. हं, हं. पण तो योग आला होता मला. विजयाबाईंच्या हाताखाली काम करायची फार इच्छा होती, अच्छा. की काय ते वेगळं स्कूल आहे. आपण म्हणून डॉक्टर लागून बरोबर केलं, म्हणून मला आणि विक्रमला पेईंग गेस्टमध्ये केलं, तर लोकांनी त्या उदयधुरातला वेड्यात काढलं होतं, हं, हं. मूर्खात. हं, अरे म्हणे तो बॅरिस्टर करणारा, म्हणे असा गंभीर नाटक करणारा विक्रम गोखले, हं. आणि ही संगीत नटी फैयाज हां. कट्यारमध्ये, हां. काय तरी तुला काय म्हणे, शेवटी सगळं बुडीत खात्यात जायचंय का तुझी हां, संस्था. हां. त्यांनी ऐकलं नाही, पण त्यांनी घेतलं आम्हाला, हं, आणि हं. आम्ही तेही प्रूव्ह करून दाखवलं. वाह! पेईंग गेस्टमध्ये सुद्धा हं. 200-250 प्रयोग केले मी आणि हं, हं. विक्रमने. वाह! मधु कांबीकर होत्या, मी होते, हं. आणि ते माऊली प्रोडक्शन्सचं होतं. अच्छा. त्यामुळे मी जे करायचं नाही असं नाही ना, आपण सगळं करायचं. हं. आता तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ, हां. की जे नाही करता येत असं वाटतं ना, ते करायला पाहिजे हं, असं मला हं. वाटतं. आपण चुकू, धडपडू, परत उठू, हं. पण चालायला तर लागू, खरंय. असं समजून मी सगळं करत गेले सुलेखा. हं. त्यामुळे झालं आतापर्यंत जे काही केलं ते. मी 65ला मुंबईला आले, हं, हं. आणि माझं शेवटचे जे प्रयोग झाले, म्हणजे मग नंतर मी म्हसवेकरांचं एक नाटक केलं. हं, हं. आता 2015 हं, हं. मी नाट्यसंमेलन अध्यक्ष होण्यापूर्वी, हं. ते यू टर्न नंतरचं नाटक. हं, हं. पण ते खूप छान होतं ग, गोड नाटक होतं. दुधावरची साय, हां, हां. आजी आणि नातवाचं होतं ते. हं, हं. आम्ही होते त्याच्यात, कुलदीपनी काम केलं, विनोदी ढंगाने त्याचं. अच्छा. आणि हा आपल्या विजय गोखलेचा मुलगा होता, आशुतोष हं, गोखले हं, होता त्याच्यात. हं. पण काय असतं ना, शेवटी नाटक चालणं हे फार महत्वाचं असतं. हं, हं. नाटक खूप चांगलं असतं, पण ते जर हं. चाललं नाही तर प्रोड्युसर आपल्या खिशाला तोशीच नाही हं, लावत, हं, हं. नाही आवडत. आणि मग शेवटी मग मग कुलदीप आजारी पण झाला, हो. मग कुलदीप गेलाच ना. हं, हं. मग आता आता जर ते करणार नाही, हं. पण माझ्या डोक्यात होतं त्यावेळेला की तो रोल करणारा आता एकमेव म्हणजे दिलीप प्रभावळकर आहे, हं. म्हणजे माझ्या डोक्यात होतं. हं, पण हं. नंतर त्यांनी काही केलं नाही, ते हं. नाटकच केलं नाही. हं. 50, 60, 65 प्रयोगात ते बाकीच्या सगळ्या नाटकांचे माझे 200, 250, 350, हं, 500, हं. 700 हां, हां. तो मी नव्हेच तर मी 1000 प्रयोग केले ना हं, गं. हं, हं. 1000 प्रयोग. हं, हं. म्हणजे चन्नका थोडे दिवस केली मी, जवळजवळ 200-250 प्रयोग, आणि 800 प्रयोग जवळजवळ मी सुनंदा दातार केली. अरे वाह! आणि मग ज्या दिवशी मी चन्नका करत होते, ज्या वेळेला नंतर मी सुनंदा दातार केली, हं. तर चन्नका करताना पु ल देशपांडे आणि सुनीता देशपांडेंचा रात्री पुण्याला बालगंधर्वला प्रयोग होता. हं, हं. ते अगोदर येऊन त्यांना लागतं ना, आम्ही जुने लोक नेहमी नाटकाच्या 1.5-2 तास अगोदर जातो. तर हां. ते विंगेत येऊन उभे राहिले होते, हां. सुनीताबाई हं. आणि पु ल देशपांडे. हां, हां, हां. तर माझी चन्नकाची एंट्री झाली, आणि पण माझं लक्ष नसतं कोण कुठे आहे हं, वगैरे. हं. आणि मी सोलापूरचे असल्यामुळे तो कानडी टोन वगैरे मला छान जमला होता, हां, हां, हां. चन्नकाचा हां, रोल. हां. पण तिथेच म्हणे नंतर मी जेव्हा वटवटमध्ये मला बोलवलं ना हं, भाईंनी हं. काम करायला, तेव्हा मला सुनीताबाईने सांगितलं, तुझी वटवट ह्याच्यातली चन्नका बघून मीच म्हणे भाईला सांगितलं, हं. अरे भाई पोरगी म्हणे गुणी आहे, आपण हिला कुठेतरी घेऊया. अच्छा, अच्छा. मग पुलंच्या वटवटमध्ये मी काम केलं. हां. त्याच्यामध्ये पुलंच्या बरोबरच काम करायचं होतं मला. हां, हां. किती भाग्यवान बघ ना मी. हं, हं. पुलंच्या बरोबर काम केलं, पुलंच्या बरोबर डुएट गायले, पुलंच्या बरोबर सीन केले मी हं, वटवटमध्ये. हं. नंतर पुलंना जरा पाईल्सचा त्रास सुरू झाला, हं, हं. त्यामुळे मग त्यांनी काही प्रयोग नंतर बंद केलं. हं, पण नंतर वटवट जरी बंद झालं तरी बैठकीच्या लावणीच्या निमित्तानं परत भाई भेटले मला. हां, हां. भाई भेटले मला, मग त्या NCPAचं प्रोडक्शन ते, हां. आणि मग बैठकीची लावणी झाली. हं. भाई शिकवायचे आम्हाला, हं. अशोक रानडे शिकवायचे. हं. आणि मग कुणीतरी भाईंना सांगितलं की ती डान्स करते फैयाज हं, चांगली, हं. म्हणे तिला जरा बसून जरा आदाबिदा करायला सांगा, अच्छा. असं सांगितलं. हां. आणि मला माहित नव्हतं, आम्ही श्रुती सडोलीकर, मी, हां. मेधा गोगटे, शरद हं. जांभेकर, हं. नारायण बोडस, हां. असे सगळे गायचो. एका हां. बाजूला भाईंचं निरूपण, हां. एका बाजूला अशोक रानडेंचं हं. निरूपण हां, असायचं. हां, हां. प्रयोग झाले नव्हते अजून. हां, हां. कुणीतरी सांगितल्यानंतर एक दिवस भाई आले, हं. मला म्हणाले की ते बाई सुंदराबाईंची जी लावणी आहे ना, हं. तुम्ही माझे सावकार, हं. त्याच्यावर म्हणे तुला हावभाव करायचे. अच्छा. म्हणलं नुसतं बसून हावभाव कसं करणार मी, तो 1989 हां, मधलं हां, प्रोडक्शन आहे हां, ते, हां, हां. 89 मधलं. हां.
तर मला म्हणाले ते काही मला माहित नाही. नऊवारी साडी नेसायची, सवेश साभिनय करायचं. आता भाई म्हटल्यानंतर मला नाहीच म्हणता आलं नाही. म्हणलं ठीक आहे, पण हे बघ, अदा करायचा आहे ना तो अदबीनं करायचा, उच्छृंखल वाटता कामा नाही. आणि बाई सुंदराबाईंची ती आहे लावणी, आणि माझ्यासाठी खरंच खूप छान त्यांनी स्टेज अरेंजमेंट. शेवटपर्यंत माझी एंट्री नव्हती. अच्छा. नंतर माझी एंट्री होते, माझ्या गाण्यावर पडदा येतो वा. इंटरवलचा. आणि त्यावेळेला अशोक रानडे, वामन केंद्रे आणि तो हा आमचा दातार होता ना, ते दोघं जण अशोक रानड्यांचे असिस्टंट होते त्यावेळेला. वामन केंद्रे एनसीपी मध्ये असिस्टंट होता. आणि त्या दोघांनी लाइटिंग बिटिंग केलं. आणि मग माझी एंट्री, माझी आई पहिल्या प्रयोगाला आली एनसीपी मध्ये. ती म्हणते फैयाद दिखती क्यों नहीं, घर से तो जल्दी निकली है, बैठे मेरी बैठकीची लावणी, नऊवारी साडी आणि हे सगळं असं म्हणून इतने लोगों के गाणे हो गए, अभी तक फैयाद दिखते नाही, घर से आई के नाही वगैरे असं माझ्या आईचं बोलणं ऑडियन्स मध्ये. आणि जेव्हा माझं नाव अनाऊन्स झालं की बोलून भाईने सांगितलं की आता बाई सुंदराबाईंची लावणी फैयाद सादर करेल. आणि मग मी नऊवारी साडी वगैरे नेसून मध्ये बसले, लोकांचा कडकडाट टाळ्यांचा, आणि गायले. आणि तुला काय सांगू, ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं, असं माधवराव गडकरींनी लिहिलं होतं. लोकसत्तात लिहायचं. आणि मग शेवटपर्यंत मी गायले. मग शेवटी मग नंतर मीच अशोक रानड्यांना म्हटलं की सर, माझंही आता वय झालंय, आता ती नऊवारी साडी आणि तो आदा बिदा करणं म्हटलं मला. ते म्हणाले हे बघ, भाईने पण मला सांगितलं होतं की आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते आपण लोकांसमोर सादर करायला पाहिजे. प्रत्येक कलावंताने जे तुझे गुण आहे, चांगलं गातेस, चांगलं अभिनय करतेस, तर ते हे सगळं म्हणे लोकांसमोर सादर करता आलं पाहिजे. आणि मग तसंच मला अशोक रानडे पण, मी एक दिवस सांगायला गेले त्यांना, सर मला आता एका गाण्यासाठी नऊवारी साडी नेसणं, नंतर इंटरव्हल मध्ये परत साडी 6 वारी वगैरे नेसून वगैरे येऊन त्यांच्याबरोबर गायला लागायचं मला नंतर इंटरव्हल नंतर. तर मला ते म्हणाले नाही नाही फैयाज, जोपर्यंत तुझं गाणं लोक ऐकतात, जोपर्यंत तुला लोक पाहतात, तोपर्यंत तुला करत राहायला पाहिजे. खरंय, हे सांगितलं मला. मग म्हटलं चला ठीक आहे. शेवटचे ते हयात असेपर्यंत मी बैठकीच्या लावणीमध्ये होते. बाकी बऱ्याचशा चेंज झाल्या. श्रुती सडोलीकर गेली, ही मंजुषा कुलकर्णी आली, मेधा गोगटे गेली, त्याच्यानंतर पद्मजा फेडाणी जवळकर आली, बऱ्याचशा आल्या. ही अवेलेबल तर ती नाही तर ही, असं. पण शेवट मग मी राहील. कारण ते म्हणायचे की नाही, आम्हाला त्यांची बायको म्हणायचे नाही फैयाज, वो तो तुम्हें आना ही और तुम्हें करना ही, तुम्हेंही गाणं आहे. रानडे त्या खोजा आहेत आता 90-95, पण त्या हिंदीतच बोलायचे. रानडे बोलणे की नाही नाही फैयाज को तो रखना ही है किसी हालत में, वो गाना फैयाज ही गायगी म्हणायचे. त्यामुळे तुम्ही माझे सावकार मीच गायले, शेवटपर्यंत त्या हयात असेपर्यंत गायले मी. आणि काम केलं, नऊवारी साडी नेसली, कंटाळा येऊ दे न येऊ दे. मग शेवटी मला नऊवारी साडी नेसायचा त्रास व्हायचा. मी नऊवारी साडी विकत घेतली, मी नेसत होते. पण नंतर सरांचे पण कार्यक्रम बाहेर गावी व्हायला लागले, मला बाकीचे प्रयोग करणं. मग मी पुण्याला जाऊन साडी शिवून घेतली, नऊवारी साडी. आणि मग ती सोपी असते नऊवारी साडी. मग तसं नेसून मला सोयीस्कर झालं सगळं. आम्ही आता म्युझियम मध्ये केलं होतं. तुला सांगते, ते जाण्यापूर्वी बांद्रा ईस्टला सिनियर सिटीजन्स तर्फे केलं होतं, रवींद्रला वगैरे. आम्ही जाईपर्यंत सगळे कार्यक्रम मी केले रानडे सरांच्याकडे. आणि गाताना सुद्धा ते मला म्हणायचे, अगं 1989 मध्ये मी तुला शिकवलेलं गाणं आजही तू घरून म्हणे होमवर्क करून येतेस प्रत्येक गाण्यात, तालमी कार्यक्रमाला. इकडं होत नाही सूर. अहो म्हटलं सर, हे तुमचं गाणं आहे, गुरु म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. त्यामुळे मी मंच कधी गायले नाही. सरांनी जेवढं शिकवलं मी घरून होमवर्क करून जायचे. त्या तालावर, त्या बीटवर तो शब्द आला पाहिजे म्हणजे आला पाहिजे. मी खूप मेहनत म्हणजे करणारी बाई आहे आजही. आता तुझ्याकडे करायचं म्हटल्यानंतर मी म्हटलं आहे माझाच ग्राफ, मलाच बोलायचं आहे. पण तिचे जसे प्रश्न असतील तसं मला बोलावं लागेल, बघूया. पण गंमत म्हणजे मला एकही प्रश्न विचारावा लागला नाही असं नाही. आणि इतकं छान तुमचं फ्लो आता चालू आहे म्हणून मी तुम्हाला मध्ये कुठे थांबवलं सुद्धा नाही. काय होतं की मुलाखत, आता आपण
तुझे इतर कार्यक्रम पण मी पाहते, काही काही प्रश्न असतात तुमचे, म्हणजे हम्म. तू विचारू शकतेस, मला काही त्याचं हे नाही आहे. आणि मी बोलणार म्हणजे मी काही खोटं बोलणार नाही. हम्म. लाखो लोक पाहत असतात, मी खरं आहे ते सांगणार. माझा जो इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे, शेवटचं नाटक माझा मित्रनंतर मी नाटक केलं नाही. मित्रनंतर हे केले दुधावरची साय, 2014-15 पर्यंत. मग नाट्य संमेलन अध्यक्ष झाले. मग 2 वर्ष हार तुरे शालीतच घेण्यात गेला नाट्य परिषदेमध्ये. आणि नंतर 17-18 नंतर मग आपलं लॉकडाऊन वगैरे सुरू झालं 19 नंतर. मग काही कामच केलं नाही मी. पण आता मी कार्यक्रम वगैरे करते, असे मुलाखतीचे कार्यक्रम करते, गाण्याचे वगैरे जिथं शक्य आहे तिथे करते, परीक्षक म्हणून बोलवलं तर जाते, पाहुणी म्हणून बोलवलं तरी जाते. अनेक विषय मला देतात, म्हणजे व्याख्यानमालांमध्ये सुद्धा मी म्हणते मला अगोदर द्या, म्हणजे मी त्याचा अभ्यास करून मला बोलता येईल. तसे सुद्धा कार्यक्रम करते, नाही असं नाही, बोलते मी. मला आवडतं बोलायला. आणि मराठी भाषेला मला म्हणून म्हटलं ना, मला गर्व आहे की तो एक फ्लो आहे. मला आठवून काही बोलावंच लागत. काल सगळं घडलंय असं मला वाटतं. माझा जो ग्राफ आहे काल घडलाय असं वाटतं. 1965 सालापासून आज आता हा 2024ला उजाडलाय, तरी पण या सगळ्या गोष्टी काल घडल्यात असं वाटतं मला. मी रमेश भाटकर बरोबर पण काम केलं, तोडमलांच्या बरोबर, विक्रम गोखले बरोबर, कुलदीप पवार बरोबर, विनय आपटेच्या काही मालिकांमध्ये मी काम केलं. मालिकांमधनं पण मी काम केलं. हो, अनेक मालिकां. पहिलाच माझी जी मालिका होती पहिलं ती ह्यांच्या सुभाष भेंडेंची कादंबरी आहे. त्यांनी लिहिलेली ती कादंबरी. जयवंत दळवींनी त्याच्यावर म्हणजे ते सगळं सोपस्कर जे असतात ते जयवंत दळवींनी केलेलं. आणि त्याही नाटकात मी काम केलं, तोरडमलांच्या बरोबर काम केलं मी. ते नाटक जे होतं ते अनेक मालिका केल्या मी, अनेक मालिका. अगदी आपले गौतम अधिकारी जे होते, अधिकारी ब्रदर्स, त्यांच्याकडे अगदी स्मिता तळवलकर, तुझ्या सासूबाई, त्यांच्याही मालिकामध्ये मी गर्ल्स हॉस्टेलमध्ये मी काम केलेलं आहे. तोही एक वेगळा छान अनुभव आहे. आणि महानंदासारखा पिक्चर मी जो केला तो सुद्धा स्मिता तळवलकर आणि महेश सातोसकर मी चांगल्यापैकी मित्र होते ते. त्या ती न्यूज रीडर वगैरे होती, काम करायला पण तिने सुरुवात केली होती, भेटायची मला वगैरे. तर मला म्हणाले की तुम्ही थोडंसं तुम्हाला बारीक व्हावं लागेल त्या रोलसाठी. थोडीशी होती मी चबी होते थोडीशी. तर आणि पण ते म्हणाले की महेश सातोसकर म्हणाले माझे मेहुणेच आहेत कॅमेरामॅन KG कोरगावकर. आणि ते यश चोपडा आणि BR चोपडाकडे चीफ कॅमेरामन होते KG म्हणजे. तर ते तुम्ही जाऊन मुगभाट लेनमध्ये त्यांना भेटा, त्यांचं ऑफिस आहे, आणि मग ते ठरवतील घ्यायचं की नाही. माझ्या तर डोक्यात आहे की तुम्ही करावं महानंदा, कारण तुम्ही आणि विक्रम गोखले ॲज अ पेअर म्हणून तुम्ही मला योग्य वाटतं. मी गेले KGनं भेटायला. KGनी बघितलं मला म्हणाले जसं नाक आणि जसं डोळे जे हवेत ते मला आहे, बाकी मला काही नको, मला नाक आणि डोळे लागतात कॅमेरामध्ये, आणि ते तुमचे आहेत तुमचे. फक्त थोडंसं सेकंड पार्टमध्ये, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला थोडं बारीक व्हावं लागेल. सेकंड पार्टमध्ये ती वयस्कर होतात दोघं जण ना, तर त्याच्यासाठी तुम्ही दोघंही पेअर म्हणून बरे आहात. मग मी स्मिताकडे गेले. महेश म्हणाला माझीच मैत्रीण आहे ती, जा तू तळवलकरमध्ये जिम, आता तुमची जिम्स म्हणजे. आणि मग तिथे जाऊन स्मिताने मला काय मुगाचं सूप काय, फिरायला काय सांगितलं, एक वेळ जेवायला काय सांगितलं, फुलके खायला सांगितले. जेवढं मला शक्य होतं तेवढं वजन मी तळवलकर मध्ये. आणि नंतर सिनेमा संपल्यानंतर सुद्धा मला जिमची आवड झाली. मग जिम मध्ये मग जायचीच मी. आतापर्यंत 1997 पर्यंत मी जॉईन केलंय. इतकी वर्ष मी व्यायाम करत होते. तेव्हा बाबा बघायचे. तर मला विक्रम तेच म्हणायचं, आता कधी जाते? अरे म्हटलं मी दुपारी जाते, सकाळी नाश्ता करते 2-2.5 तास. म्हणजे तू चांदण्यात जातेस वाटतं व्यायाम करायला, असं म्हणायचं मला. आई दुपारी जायची. पण मला ती वेळ सोयीस्कर होती, म्हणजे मला जायला यायला बरं पडायचं तिथे. आणि मग मी जायची व्यायामाला. मग आवड निर्माण झाली. सगळं जे काही होतं ना ते त्याच्यासाठी मेहनत घेतली मी. हो ना, जेवढी मला शक्य होतं बारीक होण्यासाठी प्रयत्न आपण करूया. तर एक त्याच्यातलं माझं कुठलं माझे राणी माझे मोगा जे गाणं आहे ना, विक्रमवर माझ्यावर आहे ते, त्याच्यामध्ये मी बारीक झालेली आहे. तर ऋषिकेश मुखर्जींच्या फिल्ममध्ये त्याच्याबद्दल मी काम केलं होतं, सबसे बडा सुखमध्ये. आणि त्यांनी एक दिवस मला
छायागीतमध्ये हम्म. आपल्याला दाखवायचं ना हा, मराठी हा, गाणी पण. हा, हा. तर ते म्हणाले वो लड़की कौन है इतनी खूबसूरत इतनी दुबली पण. म्हटलं दादा मैं हूँ, म्हणून म्हणे मुद्दाम केला, इतनी बहुत अच्छी लग रही हो बोलने की वो फिल्म में आप, हा, महानंदामध्ये. हा, हा. तर ते असं त्यांच्या सबसे बडा सूपमध्ये काम केलं. त्यांच्या अनेक मालिकांमध्ये, हम्म. दूरदर्शनवर हिंदी मालिका हम्म, हम्म, त्यावेळेला नॅशनलला जे हम्म, होतं, हम्म, हम्म, त्याला दिल्ली दूरदर्शन नव्हतं, नॅशनल होतं. हम्म, आणि आपलं मुंबई दूरदर्शन होतं, जे हम्म, आता सह्याद्री झालंय. हम्म, हम्म, त्यामुळे सह्याद्रीच्या अनेक मालिका केल्या, मुंबई दूरदर्शनच्या पण केल्या. हम्म, तिथे जे नॅशनल जे होतं हम्म. त्यावेळेला दिल्ली दूरदर्शन, हम्म, मी खूप मालिका केल्या, हिंदी मालिका. हम्म, 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 बेनेगलांची केली मी, हम्म, तुला सांगते गजानन जागीरदारांची केली मी, ये हम्म. सच है म्हणून अहं. ती मालिका केली मी. हम्म, आणि त्यावेळेला ते देख बाई देख म्हण, बुनियाद म्हण, हम हम्म, लोग म्हण, ह्या हम्म, सगळ्या किती हम्म, सुंदर सुंदर हम्म, मालिका असायच्या दिल्ली दूरदर्शनच्या. हम्म, त्यामुळे मी दिल्ली दूरदर्शनवर हिंदी पण करत होते, मालिका केल्या मी, हम्म, मराठीत पण केल्या, हिंदीत पण केल्या. सिनेमे फार केले नाहीत मी, हम्म, खूप सिनेमे केले नाही, मराठीतले रेअर. हम्म. म्हणजे महानंदा केलं, एक उन्हाळ दिवस केलं मी, त्याच्यानंतर तुला सांगते वजीर केला मी, हम्म, आणि इनेगिने 4-5 हिंदी 2-4 फिल्म्स, हम्म. आणि 4-5 मराठी फिल्म, एक हम्म. 10 असतील हम्म, माझ्या हम्म, खात्यात. पण मग का नाही जास्ती काम केलं तुम्ही का फिल्म्स नाही मध्ये? केलं म्हणजे माझ्यामध्ये ना तेवढा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आ? होता, की मी काही दिसायला चांगली नाहीये. अय्या. एवढी ज्यावेळेस त्यावेळेसच्या हिरोईन किती सुंदर, ह्या आत्ताच्या ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे हम्म. किती सुंदर असतात, स्लिम ट्रीम. मला त्यावेळेला पिंपल्स पण होते जरा असे, मला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता. काय की बोलताय? हो हो, मला सुलोचनाबाई म्हणाल्या, अहो काही नाही, ते कॅमेरामध्ये ते हे टाकतात, त्याच्यामध्ये पिंपल्स फिल्टर. दिसत, हा, फिल्टर वगैरे हा, दिसत नाही हा. फैयाजताई, तुम्ही एक सेक्रेटरी ठेवा, तुम्हाला अनेक फिल्म्स हो मिळतील, ना. तुम्ही करा. हा. पण नाही गं, माझ्यामध्ये ते होतं, इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता की अच्छा. नको. ऋषिदा मला म्हणायचे, मी फक्त एक त्यांच्या सबसे बडा सूपमध्ये काम केलं, मालिकामध्ये केलं. तर एक त्यांची जी फिल्म होती त्याच्यामध्ये गाणं माझं आहे, हा. मी गायले ते हा. गाणं, मी आणि हम्म. भूपेंद्र आम्ही गायलेलो आहे. तर ते म्हणाले, ये आपने ही गाया है तो आप पे ही पिक्चरायझेशन करेंगे. अच्छा. मी म्हणलो नाही ऋषिदा, मैं मतलब अरे पहली लड़की हो जो मैं बोल रहा हूँ काम करने के लिए, लड़कियां मेरे पास काम मांगने आती हा, है, हा. और मैं सामने से आपको कह रहा हूँ की ये रोल तुम करो, तुम कहते हो तुम अजीब लड़की हो म्हणायचे मला ते. हा. आणि मग तो रोल गीता सिद्धार्थनी केला. अच्छा. गीता सिद्धार्थ, आणि म्हणजे माझ्या गाण्यावर तिने मायमिंग करून ते अच्छा. शूटिंग तिचं झालं. अच्छा. आणि संजीव कुमार होता. अच्छा. त्यामुळे ते असं झालं. पण असे बरेचसे गेलेत रोल, केले नाही केले. मग म्हटलं चला मालिका आपल्या बऱ्या आहे, त्यावेळेला मालिकांचं जरा होतं, हा. आपण बऱ्या पण दिसतोय म्हटलं, मालिकामध्ये एवढं वाईट पण दिसत नाही आहोत, म्हणून ते करायला लागले. सवयीनं मग मालिका केल्या, करत आले. म्हणजे आता त्या 8-5 वर्षात नाही, पण केल्या मी, बऱ्याच केल्या मालिका, मराठी मालिका, हिंदी मालिका केल्या पण. आणि ठीक आहे, म्हणजे हे बघ, जे असतं ते आपण करतो, नाही असं नाही, पण जे आवडलं ते मी केलं, हा. नाही असं नाही. तुमच्या मनाला जे पटेल, जे आवडेल ते म्हणजे केलं. माझे रोल सुद्धा मी विचारायची की मला कुठला रोल करायचा आहे, माझा एज ग्रुप काय आहे, काय आहे वगैरे, मी विचारायची. तर त्या दासबाबूंची सिरियल ज्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मला पेअर वगैरे, म्हणजे सगळे असे थोडेसे मिडल एजचेच नट होते कामं करणारे माझ्याबरोबर. त्यामुळे माझंही ते वय होतं, त्यामुळे मी काम करत गेले, आणि मग ते काम आवडत गेलं. त्याच्यातलं सुद्धा काम, सह्याद्रीवर मी खूप मालिका केल्या, सह्याद्रीवर खूप म्हणजे खूप. कारण दासबाबूंचं म्हणजे सह्याद्री म्हणजे घरच होतं असं म्हणून. त्यामुळे ते फैयाजी ये रोल आपको करना है, आणि इतका चांगला माणूस होता, सगळे ऍडजस्ट करायचा तो माणूस. तो गेला आणि आमच्या सह्याद्रीचे मालिका बंद झाल्या. मी अजूनही केल्या असत्या दासबाबू असते तर, पण ते आजारी पडून गेले ना ते, त्यामुळे मालिकाच बंद झाल्या आमच्या. जास्तीत जास्त मी सह्याद्रीच्या आणि त्यांच्याच केल्या, दासबाबूंच्याच. आणि प्रत्येक वेळेला आणि मला ऍडजस्ट करायचे गो. मला म्हणायचे की तुमको कौन से टाइम में आने के लिए अच्छा लगता है. नाही म्हटलं दादा, मैं कुठं त्यांचे सगळं लांब लांब गो लोकेशन्स, तिकडे इकडे. म्हटलं मैं दोपहर से आऊंगी. अच्छा चलो तुम दोपहर के लंच तुम आ जाओ, खाना हमारे साथ खाओ, मेकअप करो, फिर 2-2:30 बजे से लेंगे आप, पर रात को रुकना पड़ेगा 11 बजे तक. अच्छा तो मैं ही छोडूंगा आपको, मेरी गाडी आहे ना. ते सांताक्रूजला राहायचे ना. मग त्यांचा ड्रायव्हर मला सोडून, त्यामुळे मी दासबाबूंना कधी नाही म्हटलं नाही. काहीही रोल असला तरी मी केलाय दासबाबूंकडे. माझं सगळं ऍडजस्टमेंट करायचं दासबाबू. आणि कधी पैशाच्या बाबतीत नाही, काही नाही, काही तक्रार नाही.
एक दासबाबू असा होता ज्यांनी, हम्म. पण ते आता हयात नाही, म्हणजे 4-5 वर्ष झाली आम्ही कुठं कामं करतो. अच्छा. मला म्हणतात, तो विद्याधर जोशी मला म्हणाला, आत्ताच 2.5-3 वर्षापूर्वी विजय गोखले म्हण किंवा विद्याधर जोशी म्हण, ह्या सगळ्यांनी मराठी कलावंतांच्यासाठी विकिपीडियासारखं शूटिंग केलं, म्हणजे ते प्रिझर्वेशन म्हणून. तर मला विजयचा फोन आला की आम्ही सुबोध भावे हे सगळे होते त्याच्यात. तर मला म्हणाले की तुमचं आपण शूट करूया. जसं आता बोलते सगळं तसंच, प्रश्न कोणाचे काही नाही, स्टार्ट टू फिनिश माझी टपळी सुरू झाली आणि मी शेवटपर्यंत बोलत होते. तर मला विद्याधर जोशी येऊन नंतर म्हणाला की तुम्ही कॅमेऱ्याला किती सुंदर दिसता, तुम्हाला कोणी बोलवत नाही का काम करायला? म्हटलं बोलवत नाही असं नाही, मी पण प्रयत्न करत नाही आणि मला सुद्धा म्हटलं आता करावं असं वाटतं. ते कुठं काय केलं, कुठे ती टेप सगळी गेली मला माहिती नाही. कारण सुबोध भावेचं त्याच्यामुळे ते सिनेमे केले होते ना, त्याचा सगळा संच असायचा, कॅमेरा, लाइटिंग, हे ते सगळं सुबोधने सगळं हे केलं होतं सगळं, म्हणजे त्याच्याकडे होतं ते प्रोडक्शन. पण ते ह्यांचं होतं, शासनाचं होतं ते. त्यावेळेचं शासन जे उद्धव ठाकरे वगैरे होते ना, त्यांचं होतं ते. त्यामुळे ते काही नंतर म्हणजे काय झालं मी पण विचारलं नाही. एवढं शूट करून ठेवले, माझ्यानंतर जयंत सावरकर येऊन बसले होते, माझ्यानंतर त्यांचं झालं, मी आले घरी, त्यांचं झालं असणार. अनेक कलावंताचं शूटिंग करून ठेवलंय त्यांनी, पण ते नंतर काय झालं मला माहिती नाही. अनेक संगीत नाटकं सुद्धा शासनाने करून ठेवली आहेत जुन्या लोकांच्या बरोबर. माझी तर जुनी नाटके नाही आहेत एवढी, पण त्यावेळेसच्या ज्या जुन्या जयमालाबाई यांच्या सगळ्यांच्याकडनं शूटिंग करून घेतलं. रामकृष्ण मोरे त्यावेळेला सांस्कृतिक मंत्री होते. माझीच नाटकं होती, 6 ते 7 नाटकं तर माझीच होती. मत्स्यगंधेचा प्रवेश, गाणं, होनाजी बाळा, कट्यार काळजात घुसली, वीज म्हणाली धरतीला, या सगळ्या नाटकातले प्रवेश आणि गाणी सगळं केलं आम्ही. पण ते काय सगळे म्हणतात ते म्हणे आता बासनात गुंडाळून ठेवले, ते सगळ्या म्हणे कॅसेट्सना आता म्हणे बुरशी आली तिकडे फिल्म सिटीमध्ये, तिथे कुठे काय म्हणून मग शासनाकडे कशासाठी करायचं ना, आपलं काही प्रिझर्वच जर राहत नाहीये तर मग वाईट वाटतं की आपण केलंय शूटिंग, इतकं केलंय. हे सुद्धा केलं मी, विजय वगैरे सगळ्यांच्या सांगण्यावरनं गेले होते मी, पण नंतर काय झालं मला काहीच माहिती नाही, म्हणजे पत्ताच लागला नाही त्या सगळ्या शूटिंगचं काय झालं काय नाही. त्यावेळेला तो विद्याधर जोशी म्हणाला होता की तुम्ही काम करा, हो तुमच्यापेक्षाही आहेत आता तुमच्याच वयाच्या त्या करतायत, तुमचं फेस अजूनही चांगलं आहे, तुम्ही काम करा. म्हटलं बघूया, म्हटलं आलं तर करूया, म्हटलं असं काही नाही त्याला. त्यामुळे आहे असे, पण मी आता फारसा प्रयत्न करत नाही. पण मग आलं तर करणार? हो करेन. गाण्याचे कार्यक्रम आले तर मी चुकवत नाही असे. हां, म्हणजे आता दूरदर्शनवर वगैरे काही गाण्याचे कार्यक्रम असतात, मैत्र सुरांचे म्हणून कार्यक्रम होतात, हे सगळे गाण्यांचेच कार्यक्रम असतात. तर असे कार्यक्रम केले ना मी, केले, मला आवडतात असे कार्यक्रम करायला. आणि बाकी असं काम करायला अजून तरी आता काय होतं गं, सासू, खास नणंद, या पलीकडे रोल मिळत नाहीत गं. आणि मग कधीतरी आमच्या फोटोला हार घालतात, नाहीतर आम्हाला कुठेतरी यात्रेला पाठवतात. मग कशाला करायचे ना असले रोल, असं मी विचार करते. नाही हो, असं काही नाही होत. इनफॅक्ट खूप छान ट्रीटमेंट सुद्धा असते आणि छान काळजी घेतात आपली. कारण आत्तापर्यंत मी जे रोल जेवढे केले ना, बंध, अनुबंध म्हण, पल्लवीची, त्याच्यात सगळं माझे रोल 8-10 दिवसाचे म्हणता म्हणता मी 12-12, 15 दिवस शूटिंग केले मी. कारण ते लोक काम आपलं काम अप्रिशिएट झाल्यावर ते वाढतं ऑटोमॅटिक. आणि त्यामुळे बघूया आता, असं कुणी काही विचारलेलं नाहीये मला, पण चांगला. मग मला विचार येतो मनामध्ये की कधीतरी आपल्या फोटोला हार घालणारच आहेत, कधीतरी आपल्याला यात्रेला पाठवणारच आहेत, म्हणलं कशाला मग करा. असं नका ना विचार करू, तुम्ही करा ना, आम्हाला तुम्हाला बघायला खूप आवडेल. इन केस काहीतरी वेगळ्या, मी एक आउट ऑफ द वे जाऊन मी रोल केला सत्यजित रे सारख्या सिनेमासारख्या. अच्छा. म्हणजे ज्याला आपण एकदमच, तो हरीश तुळसुलकर म्हणून होता, तर ती एकांकिका होती अम्मी, आणि त्या अम्मीमध्ये निर्मिती सावंतनी काम केलं, त्या अम्मीचा रोल, पण स्पर्धेत ते पहिलं पण आलं होतं आणि तिला प्राईज पण मिळाली. ती आर्टिस्ट चांगलीच आहे, प्रश्नच नाही. पण त्यांना नाटक करायचं होतं तेव्हा ते लोक माझ्याकडे आले.
आणि मला म्हणाले की आम्हाला पंचमवेद का असं काहीतरी त्या नवीन लोक होते. आणि मी म्हटलं ठीक आहे मी करेन म्हटलं. पण मग शेखर तामाणेने लिहिलेलं ते नाटक. आणि ती झोपडपट्टीतली कोंगाडी अशी वरपर्यंत साडी, एवढ्या बांगड्या, मोठं कुंकू आणि असा आंबाडा, माझे केस होते ना मोठे, असा आंबाडा वगैरे बांधलेला असं ते, आणि चमकी दोन्ही नाकामध्ये वगैरे अशी ती दारू विकत असते. अच्छा. स्टेशनच्या बाजूला झोपडपट्टीत राहते आणि ती दारू विकत असते. वेगळा रोल होता माझा, वेगळा आयुष्यात. माझ्या भावाने मला सांगितलं असं रोल करून जाऊ नकोस. अरे म्हटलं मी ते चॅलेंजिंग म्हणून केलं. बरोबर. मला ते चॅलेंज, ती निर्मितीने चांगलं केलंच असेल, पण मी पण म्हटलं कुठे कमी नाहीये हे मला दाखवायचं होतं. म्हणून म्हटलं मी तो रोल केला आणि खूप छान आलं ग माझ्याविषयी लिहून. वा. खूप सुंदर, खूप सुंदर. गिरीश माझ्या बरोबर होता. त्याच्यानंतर ती उत्कर्षा नाईक होती माझ्या बरोबर. त्याच्यानंतर सखाराम भावे होता त्या नाटकामध्ये. मी मनापासून करायची, पण शिव्या इतक्या होत्या झोपडपट्टीच्या शिव्या ना. आयुष्यात कधी आपण मूर्ख गाडो मग पलीकडे आपण शिव्या देत नाही. म्हणलं या मग मी शेखर तामाणे आला एक दिवस माझ्याकडे. मला तालमीला त्या शिव्या मी घेत नव्हते, म्हणजे मला कसं तरी वाटतं बाबा जरा शिव्या आपण थोड्या माइल्ड करूया वगैरे. तर शेखर तामाणे आला, मला म्हणाला तो सीन जो आहे ना तो अंगावर येईल, तुम्ही त्या भोसडीच्या, भडव्या, रांडेच्या अशा शिव्या घ्या तुम्ही, असं सांगितलं मला. तो सीन अंगावर येईल. ती संबंध झोपडपट्टी हाताने तोडते ती, म्हणजे सगळं ते तोडायचंच होतं सगळं. म्हणजे आपल्याला माहित असतं तालमीत कुठं काय सोडायचं वगैरे. ती सगळी झोपडपट्टी तोडते ती आणि आपल्या मुलीला घेऊन ती परत जाते. आणि कसं होतं ते नाटक, ते थोडंसं ना असं सायकोलॉजिकली होतं. आणि ती अजूनही ती छान आहे, शारीरिक चांगली आहे, सगळं चांगलं आहे तिचं. आणि हा मुलगा जो आहे गिरीश ओक, हा पोलीस कमिशनरचा मुलगा असतो. याचे आई वडील जे असतात हे हायफाय, ते जातात पार्ट्यांना वगैरे. लहान होता, त्याला फार तरुण होता गिरीश ओक आला तेव्हा. आणि तो एक दिवस दारू मागायला माझ्या झोपडपट्टीत येतो आणि ती नेमकी त्यावेळेला आंघोळ करत असते. तिला तसं बघतो तो. अर्थात तो नाटकातला सीन होता, कपडे टाकते असं असं झोपडपट्टी असं होतं. आणि त्याला तिच्याविषयी वाटायला लागतं मग. आणि ती त्याला आपला मुलगा समजते. म्हणजे एक तरुण मुलगा, त्याच्या आई वडील त्याला बघत नाहीये, त्याच्याकडे लक्ष नाहीये. तर ती म्हणते की तुझा बाप जर चांगला शॅम्पेन आणि हे असले पित असेल, विस्की, तर तू ही कशाला पितोस माझ्याकडची, म्हणते त्याला ती. नको पिऊस जाऊस, हे तुझं आयुष्य बर्बाद होईल वगैरे. मग माझ्या मांडीवर डोकं ठेवतो असं बोलतो. आणि ती वेगळं समजते आणि तो वेगळं घेतो मनामध्ये, असं होतं. आणि तिच्या डोक्यात वेगळं असतं की तिला एक मुलगी असते, उत्कर्षा नाईक, की हा मुलगा जर आपल्या मुलीच्या प्रेमात जर पडेल तर माझी मुलीचं आयुष्य तिला एक वेगळं आयुष्य मिळेल असं. पण खूप उद्ध्वस्त होते ग शेवटी ती. तेव्हा जेव्हा तो बोलतो ना, तेव्हा उद्ध्वस्त होणे, अशी सगळी झोपडपट्टी तोडून टाकते आणि आपल्या मुलीला घेऊन जाते. मला परत यायचंच नाही. खूप सुंदर होतं ते नाटक. मला जिथं जिथं मला मनापासून मी काही रोल केले ना, ते फार चालले नाहीत नाटक, ते नाही चालली. मग मी लताबाई नार्वेकरांना म्हटलं की बाई एक चांगलं नाटक आहे, तुम्ही चालवा ना, वेगळ्या पद्धतीचं नाटक आहे, करा. लताबाईने नाटकाचं नाव बदलण्यापासून केलं. त्या पहिल्या रात्री असं काहीतरी. कारण तिने नवऱ्याचा मर्डरच तिने केलेला असतो, पाटा टाकून. ती त्याला बोलते, त्या गिरीशोकची जी कॅरेक्टर होती त्याला, की मी नवऱ्याला पाटा टाकून मारलेलं आहे, कारण माझा नवरा फार दारुडा होता आणि त्यांनीच मला हे विकायला ठेवलं म्हणून सांगते. त्यांनी सगळ्या सवयी लावल्यात मला या अशा. आणि बाईने नाटकच बदललं. त्या पहिल्या रात्री असं नाटकाचं नाव ठेवलं. मग सगळं वेगळं वेगळं केलं. मग ते शेखरला आवडलं नाही ॲज अ लेखक म्हणून. त्याचं जे कन्सेप्ट असेल त्या नाटकाचं, आम्मीचं, पण ते टोटली वेगळं झालं ना. मग बाईने 8-10 प्रयोगात बंद पण केलं. असं त्या नाटकाची थोडी वाट लागलेली आहे त्याला. आता काही आयुष्यात माझ्या हुकलेल्या संधींवर सुद्धा एक छोटं पुस्तक होईल सुलेखा. माझ्या आयुष्यातल्या हुकलेल्या संधी, गाण्यात म्हण, अभिनयात म्हण. मम्मोसाठी मला श्याम बेनेगल यांनी विचारलं होतं. मी गेले ब्लेज फिल्म्स, ताडदेवला गेले त्यांच्याकडे. ते बघतच राहिले. अरे बाप रे, आप तो बोलले की भी काफी दुबले हो गई है, मेरे तो मम्मो मुझे ऐसी चाहिए म्हणाले.
ती पाकिस्तानच्या त्या फाळणीमध्ये ती तिथे गेलेली असते. हा. तिला आपल्या हिंदुस्थानात यायची खूप इच्छा हा, असते हा. आणि तिला यायचं असतं हिंदुस्थानात परत. तर बुढी माँ आणि अशा अशा पाहिजे होत्या त्यांना. मग आप तो काफी म्हणलं, मैं एक मेरी फिल्म के लिए दुबली हो गई थी महानंदासाठी, हा, हा. बारीक झाले होते हा, मी हा. तेव्हा. तर मी म्हटलं देखिए, मतलब मुझे नानी का रोल दीजिए, जो भी है, म्हटलं मगर ये रोल तो मोठी नाही हो सकती हा, म्हटलं. हा, 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 मग त्यांनी फरीदा जलालला घेतलं अच्छा. मम्मूसाठी. किती सुंदर फिल्म मम्मू. हम्म. पाकिस्तानच्या फाळणीवर नंतरचं आहे. ते बेनेगल वगैरे किती त्यावेळेला माहीर होते ग डिरेक्टर म्हणून सगळे. त्यांच्याबरोबर काम करायचा योग येणार होता, तो मी नाही केलं. विजयाबाईंच्या हाताखाली काम करायचं होतं, ते नाही मला करता आलं. किती राज कपूरकडे मला बॉबीला बोलवलं होतं. बॉबीला बोलवलं होतं मला. मला ऋषिदा म्हणाले, जाओ, करना है नहीं करना वो तुम्हारे बस की बात है, कम से कम उसे जाके मिलो तो सही. म्हणून मी आर के मध्ये गेले. अच्छा. गेले, त्यांनी मला थोडं सगळं सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की टॉपलेस ब्लाऊज असा इथपर्यंतचा तो स्कर्ट असं. ते नंतर अरुणा ईरानींनी केला. म्हणलं मैं राज साहब ये रोल तो मैं नहीं कर पाऊंगी. मेरी एक अपनी इमेज है मराठी, मैं गाने वाली हूँ, मैं सिंगर आर्टिस्ट हूँ. तो मुझे ये आपकी फिल्मों में नानी, भाऊजी, म्हणजे भाभी, जो भी रोल है मैं करूँगी, मगर ये रोल मैं नहीं कर सकती. त्यांनी सांगितलं ठीक आहे, देखेंगे फिर कभी मौका आएगा तो जरूर करेंगे. तेही गेलं माझं. सगळे रोल माझे असे गेलेले आहेत तोंडाशी. मला नॅशनल अवॉर्ड मिळालं घरकुलसाठी. जोगिया गायली मी गदिमांचा आणि अण्णांचं गाणं, सी रामचंद्रांचं म्युझिक त्याला. आम्ही सगळे गीत गोपालमध्ये त्यावेळेला गात होतो. म्हणून मग अण्णांनी सांगितलं की हे गाणं तुला गायचं आहे वगैरे म्हणून. मी घाबरले. म्हटलं अण्णा, मी नाटकातली बाई आहे, एवढं मोठं गाणं, जोगिया फार मोठा आहे लिहिलेला. तर मला म्हणाले आपण एक एक स्टांजा करूया. अच्छा. आणि म्हटलं ठीक आहे, येते म्हटलं. मग गेले बॉम्बे लॅबमध्ये. त्यांनी शिकवलं तसं रेकॉर्डिंग करत 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 अख्खं गाणं झालं, ओके झालं. आणि नंतर बघ नशीब माझं, त्या गाण्याला नॅशनल अवॉर्डसाठी रिकमेंड झालं दिल्लीला. आणि तेंडुलकर आणि ऋषिकेश मुखर्जी त्या पॅनलवर होते मुंबईतर्फे. म्हणून आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं तेंडुलकरांनी की फैयाज, आम्ही तुझं नाव सुचवलंय नॅशनल अवॉर्डसाठी. कारण एक वेगळा आवाज, एक वेगळं काव्य, छान म्युझिक त्याचं, सी रामचंद्रांचं, तुझं नाव सुचवलं. तर मला खूप आनंद झाला. सगळ्यांना जाऊन सांगितलं मी दुसऱ्या दिवशी, माझं नाव, मला नॅशनल अवॉर्डसाठी माझं नाव रेकमेंड झालं. नाव पण आलं होतं, नामांकन आलं होतं माझं नाव. पण वेगवेगळी पॅनल्स असतात ना तिथे. केरळाचं असतं, तामिळनाडूचं असतं, गुजरातचं असतं, वेगवेगळे पॅनल्स असतात. तर त्यावेळेला दस्तकला सगळ्यात बेस्ट फिल्म म्हणून निवडलं गेलं. रेहाना सुलतानाला उर्वशी अवॉर्ड मिळालं बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून. संजीव कुमारला बेस्ट ॲक्टर म्हणून मिळालं. मदन मोहनजींना बेस्ट म्युझिक डिरेक्टर म्हणून मिळालं. सगळं बॉम्बेला मिळत होतं. तर त्या बाकीच्या पॅनल्सनी विचार केला की ऑल अवॉर्ड्स आर गोइंग टू बॉम्बे, सो वी आर थिंकिंग द सिंगिंग अवॉर्ड्स गोज टू बेंगॉल. आरती मुखर्जीला दिलं त्यांनी. असं गेलं माझं. इतकं वाईट वाटलं मला, काय करू, म्हणजे घास असा आलेला गेला. अशा अनेक संधी हुकल्यात माझ्या. आणि नंतर जयदेवजींचं गाणं गायचं होतं मला गमनसाठी. त्यावेळेला मोबाईल काहीच नव्हते. जयदेवजींच्याकडे गायले होते मी अनेक फिल्म्समध्ये, आलाप बिलाप सगळीकडे गायले होते. त्यांना माझंच गाणं हवं होतं, माझा आवाज हवा होता. स्मिता पाटील आणि फारुख शेख होते बघ गमनमध्ये. आणि झालं, जंग पछाड, त्यावेळेला मोबाईल नाही, काही नाही. मी कुठेतरी तोमी नवेचा दौरा करत. अच्छा. झालं, मग तेही गाणं माझं गेलं. मग शेवटी छाया गांगुलीकडनं गाऊन घेतलं. त्या गाण्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. अच्छा. म्हणजे जे गाणं मिळायला पाहिजे होतं ते मिळता मिळता गेलं. आणि ज्या गाण्याला मला जयदेवजींनी बोलवलं, मला मिळालं नाही, गाणं गाता नाही आलं, त्या आरती हिला छाया गांगुली गायली, तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला. 2दा नॅशनल अवॉर्ड हुकलेत माझे सिंगर म्हणून. काय करायचं त्याला, होतात असं. आयुष्यात हे कधी बेरीज आहे तर कधी वजाबाकी आहे असं समजते मी. जे मिळालं ते करत गेलो, जे नाही मिळालं तर दुःख तर आहेच त्याचं की आपल्याला नाही मिळालं, करता नाही आलं म्हणून. तर सगळ्या जॉनर्समधनं मी गायले. लावणी गायले मी, गझल गायले मी, विच्छा माझीमध्ये गायले मी, सिनेमात गायले राम कदमांच्याकडे, लावणी पण गायले मी. आणि मग नाट्यसंगीत तर गातोच आपण, अभंग गायले.
ठुमऱ्या गायले, बेगम साहेबांची गाणी गायले, सगळं गायलं. आता काय राहिले, आता म्हणजे सगळ्या जॉनर्समधनं गायले मी. कारण असं असतं ना की संगीत म्हणजे तर सारेगम पधनिसा याच्या पलीकडे तर कुठं जात नाही. सूर असतात, राग वेगळे असतात, पण त्याच्यातलेच ते असतात ना, 6 to 6 असतात ते स्वर, 7 स्वर. त्याच्या पलीकडे तर कुठं जात नाही. मग लावणी असो काही असो. त्याच्यामुळे मग मी सगळे जॉनर्समध्ये गायले. मी तर लावणी कधी गायले नव्हते, ते मी विछापासून सुरू केलं. जवळजवळ 450-500 विछामध्ये गायले मी. आज ही टिकली लावायची सुद्धा, कारण आशाबाई आहेत. अच्छा आशाबाई 14 वेळा विछा माझी बघायला आल्या. अच्छा. आणि शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला आल्या आणि मला म्हणे आतमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या काय हो, म्हणे मोठ्या तेव्हापासून जरा बॉर्डरच्या साड्या नेसायची सवय आहे मला, काठापदराची. म्हणे गाता छान, दिसता छान, आणि म्हणे लावणी गाता, आणि म्हणे तुम्ही टिकली लावत नाही. अहो म्हटलं बाई असं काही नाहीये, मी तर रोल वगैरे करते, तर गरज असते तेव्हा लावते म्हटलं मी. तर मला म्हणाल्या की थांबा जरा. पर्समधनं त्यांनी त्यांच्या लिपस्टिक काढली, लिपस्टिक काढली, असं हे केलं मला. आणि आपल्या देव्हारात नाटकाचे आपले देव्हारे असतात, तिथं हळद कुंकू पिंजर असतं की नाही, ते घेतलं आणि ते लावलं. आणि मला म्हणाल्या आता जेव्हा जेव्हा विछा माझी मध्ये घाल, हे लावायचं, लावायचं. पण मी विछाच नाही, मी आजपर्यंत बाईंची आठवण. अरे वा. प्रत्येक गाण्याचं जिथं असेल, जिथं माझा सहभाग असेल, जिथे जायचं असेल, मला बोलायचं असेल, गायचं असेल, जे काही असेल, त्यावेळेला मी न विसरता लावते. बाईंची आठवण म्हणून लावते मी. त्यामुळे असं सगळा माझा हा प्रवास आहे. काय सांगायचं तुला. वा, बापरे, मला काहीच विचारावं नाही लागलं तुम्हाला. नाही, काय असतात ना थोडेसे ऑड प्रश्न वगैरे थोडे असतात ना विचारायचे. काही काही जणी विचारतात की आता कॅमेरा ऑफ आहे का ऑन आहे, ऑन, की तुम्ही इतके तुम्ही वर्ष प्रवास केलात वगैरे, मग तुम्हाला लग्न नाही का करावं असं वाटलं, तुम्हाला कोणी विचारलं नाही का. म्हटलं ऑफर्स खूप आल्या आम्हाला, पण मला शक्य नव्हतं. माझी जबाबदारी होती, माझ्या फॅमिलीची जबाबदारी होती, मला मिळवणं गरजेचं होतं. मी गेल्याशिवाय माझ्या घरची चूल पेटणार नव्हती. त्यामुळे म्हटलं मी कधीच विचार केला नाही लग्नाचा. 2-4 लोकांनी मला ऑफर पण दिल्या ऑफ द व्यवसाय, आपल्या व्यवसायातले नाही, पण अटी घातल्या त्यांनी की जर करायचं झालं तर हे सगळं सोडावं लागेल, फक्त रेडिओवर गावं लागेल. मग मला ते सगळं जमणार नव्हतं. एक तर माझी बेगम अख्तरांचा सुद्धा असा किस्सा आहे की त्या इतक्या गात होत्या, शेवटी त्यांनी लग्न केलं. त्यांचे मिस्टर बॅरिस्टर होते, बेगम साहेबांचे. लग्न केलं, थोडं उशिरा केलं, आणि त्यांनी त्यांच्या घराला लग्नाला विरोध होता. टिपिकल लखनौचे लोक हे. त्यांच्या सगळ्या जे कोणी घराण्याचे होते त्यांचे त्यांनी नाही नाही, हे तो गाणेवाली है, हे वो है गाणं. त्यांच्या नवऱ्याने गाणं बंद केलं. गाणं बंद केलं तर बाई आजारी पडल्या की माझा श्वास हा माझं गाणंच आहे. मग त्यांच्या नवऱ्याला पण कळलं की नाही, ही तर जगणार नाही मी आता हिचं गाणं बंद केलं तर. त्या म्हणाला माझा श्वास म्हणजे माझं गाणं, मी त्याच्यावरच जगतीये. मग त्यांनी परमिशन दिली. मग त्यांनी कॉन्फरन्सेसमध्ये गायला परमिशन दिली. मग फॉरेनच्या डेलिगेशन्स बरोबर त्या जायला लागल्या, तिथे बाई गायला लागल्या. त्यांच्या रेकॉर्ड्स वगैरे ते मग त्यांचं बाईंचं म्हणजे काय, पद्मश्री पद्मभूषण सगळ्या झाल्या त्या. पण नवऱ्याने पहिल्यांदा त्यांना बंदी घातली गाण्याला. वसंतराव देशपांडे, मी जेव्हा माझं नाटक पाहिलं आल्या बाई, 3-4 वेळा पाहिलं कट्यार. आणि मग आमचे फॅमिली फ्रेंड आणि गाणारे पण, अभिषेकीने त्यांना सांगितलं की हिला, ती फार फॅन आहे त्यांची, तर तिला एकदा भेटवा त्यांना. मग ते त्रिवेदी म्हणून होते, ते मला घेऊन गेले. बाईंच्या समोर मी गायले. माशा अल्लाह म्हणले की आवाज पाहिजे वगैरे असं. मग वसंतरावांची त्यांची मैत्री पण होती. सिनेमामध्ये दाखवले बघ वसंतराव देशपांड्यांची, जो सिनेमा निघाला ना त्याच्यामध्ये. तर ते गायक म्हणून मैत्री होती त्यांची खूप. हे गाणाऱ्यामध्ये खूप मैत्री असते, तसं शत्रुत्व नसतं. तर त्यांनी शब्द टाकला की बेगम साहबा ये बच्ची को आप सिखाई गाना. मग म्हणाले की बाकायदा हमारी वो शागिर्द बने, गंडा बंधवा के हमारे साथ हम लखनऊ लेके जाएंगे और हमारी बेटी बन के रहेंगी तो हम जरूर सिखाएंगे गाना. कसं शक्य होतं गं सगळं माझं करिअर सोडून.
सगळी नाटकं चालू होती, सगळं हम्म. कट्यारसारखं नाटक, अश्रूसारखं हम्म. नाटक, विच्छा माझी पुरी करा, हे हम्म. सगळं चालू होतं त्यावेळेला. हम्म. महिन्यात 30-35 प्रयोग करायची मी. तेव्हा मला नाही ग, मी त्या मानाने कमनशिबी समजते स्वतःला, नाही हो, खरंच सांगते. म्हणजे मला नाही जायला मिळालं, जायला मिळालं त्यांच्याकडे नाही नाही म्हणून. मिळालं. नंतर मग त्यांच्या मागे तानपुऱ्यावर बसून वगैरे त्यांच्याकडनं जेवढं मला म्हणजे आलं, जेवढं आपल्या गळ्याला, त्यांचं गाणं मनापासून आवडतं मला. मला तसे मेहदी हसन आवडतात, मला गुलाम अली आवडतात, मला फरीदा खानम आवडते, मला सगळेच आवडतात तिकडचे. पाकिस्तान नूरजहां आवडते, सगळेच आवडतात मला. त्यावेळेसची ते एक इक्बाल बानू म्हणून होती, या सगळ्यांचं म्हणजे तो म्हणजे जो उर्दूचा जो भाग आहे तो माझा आवडीचा विषय आहे, म्हणजे ठुमरी गझल वगैरे हे. पण बेगम गावं लागतं मला, फक्त बेगम अख्तरचं गावंसं वाटतं मला. अच्छा. जे तुम्हाला इथे पोचतं ते मला आवडतं गायला. त्यामुळे मी नाही जरी शिकले ना त्यांच्याकडे, ते त्यांच्या अनेक कार्यक्रमांना, त्यांच्या अनेक रेकॉर्डिंगना मी जाऊन त्यांच्या मागे बसून तानपुरा वाजवून. ताई, एक रिक्वेस्ट करू का? दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही थोडंसं गाऊन दाखवाल का? म्हणजे आता मी प्रत्येक जॉनरमध्ये गायले तर 1-1, 2-2 लाईन्स सगळ्या म्हणून दाखवते. आवडेल आम्हाला. कारण काय आहे की तसं कट्यारचं गाणं प्रसिद्ध आहे माझं, लागी करे जेव्हा. त्या गाण्याने मी प्रसिद्ध झाले, लोकांच्या घराघरात पोचले. त्या 2 लाईन्स लावणीमध्ये मी जे गायले, बैठकीच्या लावणीमध्ये ते म्हणते, एखादा अभंग निर्गुणाचा संग, आणि शेवटी बेगम साहेबांच्या एखाद्या ठुमरीनी, ज्या गझलनी, त्या 2 लाईन्स म्हणते. म्हणजे सगळे आले, लावणी बाज आला, ठुमरी आली, गझल आली आणि अभंग आला. येस. ज्या नाटकामुळे सुलेखा मी प्रसिद्ध झाले, ज्या नाटकामुळे घराघरात पोचले, त्या 2 लाईन्स म्हणते. लागी करजुमा कटार, सावरिया से नैना हो गए चार, हाय राम लागी करजुआ कटार, कटार लागी करे जुआ कटार. बापरे. आता दुसरं म्हणायचं. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपणियासी माय बापा. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग. वा. आता आपण म्हणूया कोण्यात झोपली सतार, ज्याच्यासाठी माझं नॅशनल अवॉर्डसाठी रिकमेंड झालं होतं. कोण्यात झोपली सतार, सरला रंग पसरली पैंजणे, सैल टाकुनी अंग, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. वा वा. हे गदिमांचं आहे गाणं, हे एका गणिकेचं आहे.
गणिकेच्या आयुष्यावरचं गाणं आहे. बघ. मी देह विकुनिया मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा. हे गणिकेचे ती गाते. तिच्या आयुष्यात एक प्रियकर आलेला असतो, तो तिला येतो म्हणून सांगतो आणि येत नाही. अच्छा. त्याच्या आठवणीत हे म्हणते ती. खूप सुंदर आहे ग हे काव्य, खूप सुंदर आहे, खूप छान आहे. आता आपलं काय राहिलंय, एक बैठकीची लावणी राहिलेली. आ आ तुम्ही माझे सावकार, जीवलगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे सावकार. क्या बात है, क्या बात है. खूपच भारी. अगं ते अदा करूनच म्हणायला सांगतात मला हां, सगळे, हां. अदा करा, अदा करा. हां. उत्तरांनी पण ह्याच्यावर मला करायला लावलं आहा. होतं परवा, आता म्हणजे जेव्हा कार्यक्रम केला अच्छा, होता आम्ही. अच्छा. तुम्हा वाचून म्हणून नाही जगामध्ये, तुम्ही माझे आहा, आहा. क्या सावकार. बात है. आता या वयात करायला सगळं लाज वाटते ग पण खरं. तुम्हाला या वयात सुद्धा शोभतंय हे. काय नाही ग, नाही. ही जमीन आहे कशी, कशी जसे सोने बावन कशी, आहा. घ्या पुरी करून चौकशी, जीवलगा मनामध्ये स्मरून, तुम्ही माझे आहा. सावकार. क्या बात है. खूपच सुंदर हो. थँक्यू काय सो नाही ग, मच. असं नाही. हम तो बाबुल तोरे खूंटे की गैया, जित बांधे बंध जाए बाबुला, जित बांधे बंध जाए, काहे को ब्याही विदेश रे लखी बाबुल मुरे, काहे को ब्याही विदेश. वा. हम तो खूंटे की गैया आहे, तुम जित बांधे उधर बांधणे, आई वडील जिथे करून देतील तिथं जावं लागणार ना तिला, त्या पोरीला. जित बांधे उत जाय. हम तो खुटे की गैया आहे. त्या खुट्याच्या गाईला कुठेही नेतात ना ग. ती त्यामुळे ती वाजिद अली शहाची आहे ओरिजिनल. खूप मोठे होते ते रचनाकार, त्यांची आहे ती रचना. वाजिद अली शहा म्हणजे खूप प्रसिद्ध आहेत रचना करणाऱ्यामध्ये. आणि अवधी भाषेमध्ये करायचे ते, अवध भाषा जी आहे त्या भाषेत करायचे ते. आता बेगम साहेबांचं आता अवध आलेलंच आहे, तर आपण लखनौ जवळ जाऊया. कारण त्या पण अवध लखनौ सगळं तेच ना ग. अवध म्हणजेच सगळं लखनौचाच प्रांत की तो. वो जो हमने तुमने करार था, तुम्हें याद हो
वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के ना याद हो, कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हमसे तुमसे भी राह थी, कभी हम भी तुम भी थे आशना, तुम्हें याद हो के ना याद हो, आ आ तुम्हें याद हो के ना याद हो. क्या बात है, क्या बात है. ताई, थँक्यू सो मच. खरंच मनापासून बोललात. हो. आणि म्हणजे इतका छान फ्लो आणि इतकं छान बोलत होतात, मला कुठेही तुम्हाला डिस्टर्ब करावंसं वाटलं नाही. काय असतं ना, म्हणजे कसं आहे ना सुलेखा, की आता या निमित्तानं तुझी माझी समोरासमोर भेट झाली, पण आपण असं कधीच भेटलो हो नव्हतो. ना, हो ना. रूबरू म्हणजे तू स्मिताताईंची सून आहे एवढं मला माहित होतं. हम्म, तू नाटकात काम करतेस, सिरियलमध्ये काम करतेस, सगळंच आहे. म्हणजे सगळं मला माहित होतं. पण तुला भेटून सुद्धा मला खूप आनंद झाला. अरे खूप थँक्यू. आनंद झाला मला. थँक्यू. कारण एकतर तुझं हास्य इतकं छान आहे अच्छा. आणि तू हसत हसत बोलतेस, मुलाखत पण हसत हसत घेतेस. जे काही घेतेस ते खूप मनापासून. काय असतं, या हृदयीचे त्या हृदयी. कारण तू तुझं मनापासून असेल म्हणूनच तर माझं सुद्धा इथून झालं ना. त्यामुळे तू मला बोलवलंस, मी पण अक्षरशः म्हणजे मी धन्यवाद देते. अय्या. आणि हे माझं भाग्य आहे. लाखो लोकांसमोर हे गेलं तर मला खूप आनंद होईल. पण थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. मीच नाही, माझी अख्खी टीम आणि माझे सगळे दिल के करीबचे प्रेक्षक आज जाम खुश असणार आहेत, हो की नाही? थँक्यू ताई, थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.